किंबहुना ते हटवादी आहेत आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये त्यांना फारसा रस नाही असं आम्हाला त्यांच्या बोलण्यावरनं जाणवलं. कारण एक त्यांना असा प्रश्न विचारला, की आरोग्यवर्धिनीचं जे काम आहे, ते गटप्रवर्तक महिलांना सुद्धा त्याचं रिपोर्टिंग करावं लागतं. अर्थात हा मुद्दा आपण आम्हाला तुमच्याकडून जी माहिती असेल ती कळवायला हरकत नाही. कारण सी-ओ-ची ही जबाबदारी असते आणि ज्या ठिकाणी सी-एच-ओ नाही, त्या ठिकाणी गटप्रवर्तकाने आशा काम करतात आणि समजा सी-ओची जरी असेल, तरी गटप्रवर्तकांना त्याची जबाबदारी दिली जाते का? आणि मग आरोग्यवर्धिनीचा जो मोबदला आहे ₹1,000 अशांना, तो गटप्रवर्तकांना द्यावाचा का? असा मुद्दा आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांचं, की हे काम गटप्रवर्तकांना अजिबात करावं लागत नाही. त्यामुळे त्याचा मोबदला त्यांना द्यायचा काही प्रश्न येत नाही आणि तो काय आम्ही देणार नाही. असं त्यांनी एक मागणीबद्दलची भूमिका सांगितली. दुसरं असं आहे, की त्यांना मी सांगितलं म्हणजे चर्चेमध्ये, की गटप्रवर्तक महिला ज्या आहेत, त्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर्स काढल्या जातात आणि 11-11 महिन्याच्या ऑर्डर्स काढून त्यांना परत 2 दिवस ब्रेक देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकाऱ्याचा रिपोर्ट घेऊन परत त्यांची ऑर्डर्स काढली जाते. असं आता 12 वर्षापासून सुरू आहे. आता ही जी प्रॅक्टिस 12 वर्षाची आहे, तशीच प्रॅक्टिस इतर एन-आर-एच-एम मधल्या कंत्राटी कामगारांची आहे. मग ते कंत्राटी कामगार नर्स असतील, आरोग्य कर्मचारी असतील, वैद्यकीय अधिकारी असतील, सी-ओ असेल. इतकंच नव्हे तर मुंबईच्या ऑफिसमध्ये एन-आर-एच-एमच्या बसणारे जे अधिकारी आहेत, की ज्यांना 2 लाखापेक्षा जास्त महिन्याला मानधन आहे. तर या सगळ्यांच्या ऑर्डर एकसारख्या आहेत. किंबहुना काही ठिकाणी माहिती अधिकाराखाली आम्हाला ज्या ऑर्डर्स गटप्रवर्तकांच्या मिळाल्या, त्या ऑर्डर्स आणि इतर नर्सेस, कर्मचारी यांच्या ऑर्डर्समध्ये एक शब्दाचाही फरक नाही. फक्त हुद्दा बदललेला असतो, अन्यथा एकसारखंच आहे. त्यामुळे की त्यांचे जर आदेश बारकाईने वाचले, त्यांचे आदेश मी 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा वाचलेले आहेत. तर कंत्राटी कामगारांच्यासाठी म्हणून ज्या सुविधा आहेत, त्या कंत्राटी कामगारांच्या सुविधा ह्या गटप्रवर्तकांना दिल्या जात नाहीत. आणि याच्याबद्दल जी त्यांची मखलाशी काय आहे, की आम्ही अशा योजनेमध्ये गटप्रवर्तकांना ढकललेले आहे आणि कामावर आधारित मोबदल्यासारखंच गटप्रवर्तकांना आम्ही ट्रीट करतोय. तर हे आपल्याला मान्य नाही आणि हे याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या ज्या सर्व गटप्रवर्तक महिला आहेत, त्यांनी हा मुद्दा लावून धरला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ गटप्रवर्तक महिलांना ते कंत्राटी कर्मचारी म्हणून सुद्धा मान्यता द्यायला तयार नाहीत. कारण जे कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना मागील 4 वर्षापासून 15% बोनस, 5% पगारवाढ अशा काही सुविधा सुरुवातीला दिल्या गेल्या. त्याच्यानंतर ह्या ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे. आणि या सुधारित वेतन श्रेणीमध्ये कमीत कमी पगार जो आहे, तो ₹15,500 आहे. म्हणजे त्यामध्ये आता हे जे 108 वरचे ड्रायव्हर्स आहेत, त्याच्यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे किंवा 108 वर काम करणारे जे कर्मचारी असतील, त्यांचाही समावेश केलेला आहे. आणि त्याच्यामुळे की त्यांना आता पगार जो मिळेल, तो 15,500च्या पुढे मिळणार आहे. आणि नर्सेसना तो 20,000च्या दरम्यान आहे किंवा 17,000, 18,000 असं सुद्धा आहे. त्यामुळे की खरं म्हणजे त्यांनी गटप्रवर्तक महिला ज्या आहेत, त्यांना ते कंत्राटी कामगार आहेत असं ते ऑर्डर्स देतात आपल्याला. पण आपल्याला हक्क देत असताना मात्र ते गटप्रवर्तकांना कंत्राटी समजत नाहीत. हा सगळ्यात एक मोठा मुद्दा आहे आणि जो आपण लावून धरायला पाहिजे, की ज्याच्याबद्दलची जागरूकता जी आहे ती अजूनही गटप्रवर्तकांच्या मध्ये झालेली नाही. त्यांनी आपल्या ऑर्डर्स आहे त्या परत एकदा वाचल्या पाहिजे. तुम्ही जे ऑर्डर्स घेतलेले आहे. कारण या ऑर्डर्सबद्दल आम्ही खूप संघर्ष केलेला आहे. म्हणजे 2011 सालापासून आम्ही इंडस्ट्रियल कोर्टमध्ये केसेस दाखल केल्या. सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ अशा ठिकाणी आम्ही केसेस दाखल केल्या आणि आम्ही ही जी बाब आहे ती समोर आणली आणि त्यातली एक जी बाब होती ते सगळ्या कंत्राटी कामगारांना सुद्धा त्याचा फायदा झाला. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, की ह्या तुम्ही कंत्राटी आहात, तुम्हाला कायम होण्याचा अधिकार नाही, तुम्हाला कायम कामगारांचे हक्क मिळणार नाहीत. तुम्ही जर काम सोडून जाणार असाल, तर तुम्हाला पगार मिळणार नाही. पण
NRHM ची गरज आहे आणि तुम्ही जर काम सोडणार असाल तर तुम्हाला 1 महिन्याचा पगार द्यावा लागेल. अशा पद्धतीने सांगितलं जातं आणि ते जर काढणार असतील कामावरनं तर त्याला काही पगार देण्याचं बंधन त्याच्यावर नाही. याबरोबर त्याने आणखीन एक कलम घातलं होतं, की अ, करारामध्ये, की मी कोर्टामध्ये जाणार नाही माझ्यावर अन्याय झाला तर, असं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. तर हे आम्ही कोर्टातच विचारलं, की हे असं घातलेलं आहे, की आता आम्ही कोर्टात तुमच्या समोर उभे आहोत. म्हणजे मी स्वतःच केस चालवत होतो आणि असं सरकारचं म्हणणं आहे, की आम्ही कोर्टात यायचं नाही आणि आम्ही आता आलेलो आहोत. त्यामुळं ह्याचा निर्णय व्हायला पाहिजे. कोर्टानं सांगितलं, की तुम्हाला यायचा अधिकार आहे. आमची केस त्यांनी ॲडमिट करून घेतली आणि त्याची प्रक्रिया पुढे सुरू झाली. आता यामध्ये यवतमाळ कोर्टाने, इंडस्ट्रियल कोर्टाने पहिल्यांदा निकाल दिला आणि त्यांनी सांगितलं, की नियमित कामगारांच्या प्रमाणे आशा आणि गटप्रवर्तक महिलांना हे वेतन द्यायला पाहिजे आणि त्यांची सेवा करून घेतली पाहिजे. आता हा निकाल झाल्यानंतर त्याच्यावर काहीच कारवाई महाराष्ट्र शासनाने केली नाही आणि 1 वर्षानंतर ते हायकोर्टमध्ये गेले, नागपूर हायकोर्टमध्ये आणि तो तो जो आदेश आहे, तो त्या आदेशाला स्थगिती मिळाली. अर्थात स्थगिती मिळाल्यानंतर त्याला ती परत रिओपन आपण केस करू शकतो आणि ते झाल्यामुळं त्या केसच्या आधारावर इतर जिल्ह्यांच्या मध्ये ज्या केसेस चालू होत्या, त्याच्यामध्ये प्रश्न तयार झाले. आज सुद्धा सातारा हायकोर्टमध्ये केसचा आदेश आहे. तर म्हणजे साताऱ्यातल्या गटप्रवर्तक महिलांनी हे समजून घ्यायला पाहिजे, पण ते दुर्दैवानं ते समजून घेत नाहीत. त्यामध्ये असं लिहिलेलं आहे हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये, की त्यांना विदाऊट कारण दिल्याशिवाय कामावरून कमी करता येणार नाही. असा 12 साली निकाल दिलाय. तो अजूनही चालू आहे. ती केस अजूनही चालू आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, की ते जे टर्मिनेट करतात साताऱ्यामध्ये 11-11 महिन्याला, ते करता येणार नाही. त्याला चॅलेंज देण्याचा मुद्दा होता. तो काही तिथे ही अजूनही त्याच्यातली जी बाब आहे, त्या कोर्टाचा निकाल काय आहे? तो आपल्याला लागू आहे का? निदान तो साताऱ्यामध्ये लागू झाला असता आणि साताऱ्यामध्ये ह्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये त्या गेल्या असत्या. आणि ते गेलं नाही म्हणून सांगलीमध्ये असाच निकाल होता. तो पाळला नाही सरकारनी. म्हणून विद्या कांबळे आणि चांदणी साळुंखे या दोघी आशा ज्या आहेत, आशा आणि गटप्रवर्तकांची बाजू घेऊन या दोघींनी आम्ही फौजदारी केस दाखल केली या सरकारवर, की तुम्ही हे कोर्टाचा आदेश पाळत नाही. तरी सुद्धा याच्याबद्दलची जी जाणीव आहे, ते आम्ही खूप प्रयत्न केला. तो निकाल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते बाकाईनं त्या गोष्टी कोणी समजून घेतल्या नाही. त्याच्यानंतर मग मात्र आम्ही हायकोर्टमध्ये केस दाखल करायची तयारी केली आणि आता सध्या हायकोर्टमध्ये केस सुरू आहे. त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन. तर मुख्य मुद्दा असा होता, की तुमच्या ऑर्डरमध्ये कोर्टात जाणार नाही हा जो एक शब्द होता तो काढायला लागला. किंबहुना आशांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही कोर्टाची ऑर्डर एक घेतली. आशांच्या बाबतीमध्ये असा आदेश होता, की त्यांनी डिलिव्हरी होत असताना लाभार्थीबरोबर 48 तास थांबलं पाहिजे. त्यांना म्हटलं आठवड्यातून 48 तास काम करायचे असतात आणि स्त्रिया आहेत त्या अशा आणि हे कसं काय तुम्ही लावताय? तर ते सुद्धा त्यांनी मग NRHMनी रद्द केलं. म्हणजे या 2 गोष्टी त्यांनी रद्द केल्या. तिसरं असं आहे, की ह्या आदेशाबद्दल म्हणजे ही जी कंत्राटी कामगारांची युनियन आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कामगारांची युनियन जी आहे, त्यांनी असं खुलं पत्र लिहिलेलं आहे, की जे आमच्याकडे आहे. त्यांनी सांगितलं, की या संघटनेमध्ये आम्ही गटप्रवर्तकांना घेणार नाही. कारण त्या नंतर आलेल्या आहेत आणि त्या कायम होतील आणि आम्ही राहू. म्हणून त्यांनी सांगितलं, की गटप्रवर्तकांना त्यांनी घेतलं नाही. आणि मग गटप्रवर्तक स्वतःला समजतात कंत्राटी कामगार आहे. ते बरोबरही आहे. पण ते संघटनेत ते घेत नाहीत. आणि इकडे आशांच्या बरोबर येण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्पष्टता नाही. अशा एका मानसिक स्थितीमध्ये त्या अजूनही वावरत आहेत. आणि आमचं असं मत आहे, की गटप्रवर्तक महिला जर स्वतंत्र लढा करायचा म्हटला, तरी संख्या कमी नाही. ती आज 3,700 आहे. पण सर्व महाराष्ट्रातली ही संख्या एकवटून काही लढा देणे, हे अजून तेवढी ताकद तयार झालेली नाही. किंबहुना आज 67,000 अशा आहेत. त्यासुद्धा काय सगळ्या संघटनांनी मिळून जरी आदेश केला, तर त्याची अंमलबजावणी करतात असं नाही. झाला संप तर मग एकदम सर्वजण संपावर जातात. पण इतर ज्या प्रक्रिया असतात, मोर्चा काढणे, निवेदनं देणे, ह्याच्यामध्ये फारसा त्यांचा सहभाग राहत नाही. तर गटप्रवर्तकांच्या बद्दल महाराष्ट्र शासनाने सुधारित वेतन श्रेणी लागू करीत असताना, PIP तयार करीत असताना
प्रस्ताव जो आहे महाराष्ट्र शासनाने तो भारत सरकारकडे गटप्रवर्तकांना वगळून केला. यांना 8 वर्ष झालं सांगतोय की तुम्ही त्यांचा कंत्राटी कामगारांचाच भाग गटप्रवर्तक आहेत, पण त्यांनी जाणीवपूर्वक प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवताना त्याच्यामधून गटप्रवर्तकांना त्यांनी वगळलं सुधारित वेतन श्रेणीसाठी. आणि मग सांगायला ते मोकळे झाले की जो प्रस्ताव पाठवला जातो महाराष्ट्र शासनाकडून PIP साठी, तो केंद्र सरकार जो मंजूर करतो त्याचीच आम्ही अंमलबजावणी करतो. त्यामुळे त्या प्रस्तावात आलेला नाही, पण मुळात तो प्रस्ताव भारत सरकारकडे देताना त्याच्यातून यांनी वगळलेला आहे. त्यांना आम्ही मुंबईला 4च्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही का प्रस्तावामधनं त्यांना वगळलात, तर ते बोलत नाहीत, गप्प असतात. तर त्यामुळं काय झालंय की सगळ्या कंत्राटी कामगारांना 11 महिन्याच्या ऑर्डर्स ज्यांना काढलेल्या आहेत त्यांना जी नवीन वेतन श्रेणी लागू झाली त्या वेतन श्रेणीमध्ये गटप्रवर्तकांचा समावेश झाला नाही, जे आज त्यांच्या हिशोबाप्रमाणे सुद्धा गटप्रवर्तकांना त्यांना 22,000 रुपये द्यायला लागले असते. कारण अगदी कमीत कमी 15,500 पगार धरला तर त्याच्यामध्ये 750 रुपये प्रवास भत्ता झाला तर 23,000 रुपये झाले. म्हणजे पगार त्यांना 23,000 रुपये द्यावा लागला असता. आणि ते सुधारित वेतन श्रेणी लागू केली नाही. आता सुद्धा त्यांचा जो प्रोत्साहन भत्ता आहे कंत्राटी कामगारांचा, ते जे सर्क्युलर काढलेलं आहे ते प्रचंड आहे. म्हणजे आम्ही त्यांना प्रोत्साहन भत्ता सांगतोय की किमान दररोज 500 रुपये द्या अशी मागणी आहे, आणि 300 रुपये काही नगरपालिका महानगरपालिका देत होत्या त्या परत आणि थांबलेत अशी स्थिती आहे. तर त्याच्यामुळे की त्यांना सुधारित वेतन श्रेणीसाठी त्यांनी गटप्रवर्तकांना यातनं वगळल्यामुळे गटप्रवर्तन हा मुख्य मुद्दा, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. काय होतं की गटप्रवर्तक एक लहान सहान मुद्द्यामध्ये अडकतात की आरोग्यवर्धनेचे पैसे आम्हाला मिळत नाहीत, आणि आम्हाला 500 देतात आणि अशाना 1000 रुपये देतात. आता 1000 रुपये बी तकलादू आहेत आणि 500 रुपये सुद्धा तकलादू आहे. दोन्हीला काही अर्थ नाही. आणि मग ते लुट्टूपुट्टूच्या लढाईमध्ये काही अर्थ नाही. तर ते हे लक्षात येतं आपल्याला. तर मुख्य मुद्दा काय आहे, सर्वात महत्वाचा मुद्दा काय आहे की तुम्हाला जे काही महाराष्ट्रामध्ये कंत्राटी कामगारांना जे हक्क त्यांनी दिलेले आहेत ते तुम्हाला मिळायला पाहिजेत. सरकारची ही बदमाशी आहे. एकसारख्या मगापासून मी तुम्हाला सांगतोय की तुमच्या ऑर्डर्स काढून बघा, नर्सेसच्या ऑर्डर्स काढून बघा, हे दोन्ही ऑर्डर्स जे आहेत ते एकसारखे आहेत, फक्त हुद्दा बदललेला आहे. अगदी आम्हाला माहिती अधिकाराकडून एक माहिती मिळाली, त्यांनी सगळे हुद्दे घातले, नर्सेस, इतर कर्मचारी आणि गटप्रवर्तक, आणि सगळ्यांना मिळून एकच ऑर्डर केलेली आहे. हे सुद्धा आमच्याकडे आहे. तर हा जो अन्याय आहे की गटप्रवर्तकांना कंत्राटी कायद्याखाली जे काही वेतन आज मिळतं त्यातनं त्यांना वगळलेलं आहे. आता ही जी बाब आहे ती आम्ही हायकोर्टमध्ये मांडलेली आहे. हायकोर्टमध्ये सध्या जोरात केस चालू आहे. हा सारखं लॉकडाऊन पिरियड असल्यामुळे त्यात प्रश्न तयार झाला, आणि ती केस मध्ये सुद्धा त्यांचं म्हणणं सगळं आलेलं आहे. त्यांचं म्हणणं हेच आहे की तुम्ही सरकारी कर्मचारी नाही आणि तुम्ही मानधनावर काम करता. तर त्याला आपलं म्हणणं असं आहे की शासकीय अधिकाऱ्यांनी तुमची नेमणूक केलेली आहे, तुम्हाला कामावरनं काढण्याचे हक्क जे आहेत ते शासकीय अधिकाऱ्यांच्याकडेच आहेत, तालुका आरोग्य अधिकारी. पगार तुम्ही देताय, आम्ही 240 दिवसापेक्षा काम केले. हे ज्या 4 गोष्टी आहेत हे परमनंट व्हायला ह्या पुरेशा आहेत, आणि यावर असं बरीच सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत ह्या 4 गोष्टीवर. इक्वल पे फॉर इक्वल वर्क त्याच्यामध्ये सुद्धा ते येतं. त्यामुळे की ह्या 4 गोष्टी आम्ही मांडलेल्या असल्यामुळं की ते त्यांचं उत्तर आता टिकणार नाही अशी स्थिती हायकोर्टमध्ये आहे. मध्ये हायकोर्टनी आमच्या केसमध्ये NRHM दिल्लीने म्हणणं दिलं नाही, दाखल केलं नाही 6 महिने, तर कोर्टानं ऑर्डर केली की 25,000 रुपयाचा दंड तुम्हाला केला जाईल, 15 दिवसाच्या आत तुम्हाला काय म्हणणं मांडायचं ते मांडा. आणि असं सांगितल्यानंतर मग त्यांनी म्हणणं मांडलं 25,000 रुपये दंडाची नोटीस निघाल्यानंतर. तर ही एक कारण काय आहे की आता ही महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक आरोग्य कर्मचारी संघटना जी आहे, आम्ही एक सांगली जिल्ह्यामध्ये अर्धवेळ परिचारकांची सुद्धा कायम करा म्हणून केस केलेली आहे.
आयटकनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अर्धवेळ परिचारिकांचा आपल्या बाजूनी केस केलेला आहे की त्यांना कायम करा. त्याच्यावर हे सरकार हायकोर्टमध्ये गेलेलं आहे. ती हायकोर्टची केस चालू आहे सध्या. आणि सांगलीमध्ये सुद्धा केस चालू आहे अर्धवेळ परिचारिकांची. तर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यामुळे ही केस जी आहे, आणि केस असं आहे की आयटक ही जी कामगार संघटना आहे तिला राज्याचं कार्यक्षेत्र आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये ही संघटना काम करू शकते. तिला अधिकार दिलेले आहेत. तिचे ऑडिट रिपोर्ट आम्ही शासनाकडे 2019 पर्यंत प्रबंधकाकडे सबमिट केलेले आहेत. आणि काही वाईट म्हणजे असं आहे की काही जिल्ह्यामध्ये काही इतर संघटना आहेत त्यांची संघटनाच रजिस्टर नाही. गटप्रवर्तकांनी ह्या संघटनांचा रजिस्टर नंबर विचारला पाहिजे. रजिस्टर नसेल तर त्यांना काम करण्याचा अधिकार नसतो. आणि त्याच्यामुळे सुद्धा आमच्याशिवाय कोणीच हायकोर्टमध्ये गेलेले नाही. आणि मुख्य कारण हे आहे की आम्ही कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये पूर्ण केलेल्या आहेत. दुसरं असं आहे की ज्यांचं बँकेमध्ये खातं नाही, आता आम्ही ओपनली सगळ्यांना आमचं बँक अकाउंट डिक्लेअर करतो. तुम्हाला हे काय की विखुरलेले सगळे तुम्ही आहात महाराष्ट्रभर, आणि संपर्क करणं जाऊन प्रत्यक्षामध्ये त्याला मर्यादा आहेत. अगदी एक एक जिल्ह्यामध्ये जरी तालुक्याचे दौरे काढायचे म्हटले तरी सुद्धा खूप वेळ लागतो. तर हे नवीन पद्धत जी आहे की आशा असतील, गटप्रवर्तक असतील, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी नवीन साधनांचा वापर केला पाहिजे. मग ते व्हॉट्सअप ग्रुप्स असतील, झूम मीटिंग असेल, गुगल मीट असेल, अशा मीटिंगाचा वापर करून, की हा वापर सरकारी अधिकारी सुद्धा करतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत याचा मारा सुरू आहे. म्हणजे सरकार त्यांना काहीच भान राहत नाही. त्यांनी 6 महिन्यापूर्वी सांगितलं की आशा आणि गटप्रवर्तकांना आम्ही अँड्रॉइड मोबाईल देणार आहोत, स्मार्टफोन, आणि त्याचं आम्ही टेंडर काढले. आता ते टेंडर काढलं म्हणून सुद्धा काही लोकांनी त्याचं कौतुक केलं. आता टेंडर काढल्यानंतर ते टेंडर आले नाही आले काहीच पत्ता नाही. वर्ष होऊन गेलं त्याला. आणि ते अँड्रॉइड मोबाईल न देता सुद्धा हे चक्क वैद्यकीय अधिकारी हे अँड्रॉइड मधनं रिपोर्ट मागतात. तुम्ही मोबाईल आम्हाला द्यायचं कबूल केलं होतं आशा आणि गटप्रवर्तकांना, ते अजून तुम्ही दिलेलं नाही. आणि तुम्ही सरळ सरळ झूम मिटिंग घेताय, अँड्रॉइड मोबाईलवर सगळं सांगताय. ते कशाचं कशाला धर्मबंध नाही, काय वाटतं ते सांगायचं बसून, कशाची पर्वा करायची नाही, हे सुरू आहे. त्यामुळे आता ते 4 तारखेच्या मीटिंगमध्ये त्यांनी असं सांगितलंय की आशा आणि गटप्रवर्तक जे आहेत त्यांना 40,000 पर्यंत आशा गटप्रवर्तकांना ते स्मार्टफोन देणार आहेत. आता ते त्याचं टेंडर काढल्यानंतर त्याचे दर वगैरे बघून कंपनी नक्की करून, पण 2 महिन्याच्या आत आम्ही मोबाईल देऊ असं त्यांचं म्हणणं आहे. पण मोबाईल दिला तर एक तकलावू गोष्ट. मुख्य मागण्या ज्या आहेत ही मुख्य मागणी डावललेली आहे, आणि हे आम्ही हायकोर्टच्या नजरेसमोर आणलेलं आहे. आणि हे स्वतः ते मान्य करायला तयार नाही. म्हणजे आम्ही म्हणतो कंत्राटी आहे, तुम्ही आम्हाला ऑर्डर दिलेलं आहे, तुम्ही ज्या शब्दाने आम्हाला ऑर्डर देता ते शब्द तुम्ही पाळत नाही. आम्हाला तुम्ही कंत्राटी म्हणता, आणि कंत्राटी म्हणून कंत्राटी कामगारासाठी जे अधिकारी तुम्ही द्यायला तयार नाही, गप्प बसता. आणि वर आणि म्हणताय आम्ही आशांच्या योजनेमध्ये गटप्रवर्तकांना ढकललेलं आहे. तर ही जी एक प्रकारची बदमाशी आहे, ही जी काही एक चालबाजी आहे की ते गटप्रवर्तकांना त्यांच्या हक्कापासून डावललेलं आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. ही एवढी एक जरी गोष्ट झाली ना तर तुमचे बरेच प्रश्न सुटतील. आणि ह्या गोष्टीला लावून धरणं गरजेचं. अगदी समजा हा लाक्षणिक संप आहे, कामावर बहिष्कार घालण्याची गोष्ट आहे, त्याच्याबरोबरच की ह्या प्रश्नाची तड लावूपर्यंत जर 3,700 गटप्रवर्तक महिला महाराष्ट्रातल्या जर संपावर गेल्या तर दूध का दूध आणि पाणी का पाणी असं सरळ वेगळं होईल. आणि ऑर्डर्स त्यांना वाचावं लागेल आणि त्या ऑर्डर प्रमाणे द्यावं लागेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी तांत्रिकदृष्ट्या बरोबर गोष्ट आहे, तुम्हाला आता 23,000 रुपये त्यांच्या हिशोबाप्रमाणे मिळाली पाहिजे, आत्ताच्या हिशोबाप्रमाणे, परंतु ते देत नाहीत, ते मानत नाहीत. आणि त्याच्यामुळे की हे सुद्धा मध्ये त्यांनी चालबाजी करून बघितलं की त्या आदेश ऑर्डर्स जे असतात 11 महिन्याच्या त्याच्यामध्ये काही काही जिल्ह्यांच्या मध्ये फेरफार दिसून आला.
तर या सगळ्या ऑर्डर्स आम्ही 4-5 जिल्ह्याच्या वेगळ्या वेगळ्या ऑर्डर्स ज्या हायकोर्टमध्ये दाखल केलेल्या आहेत. सुरुवातीला तर काही गटप्रवर्तक आम्हाला ऑर्डर सुद्धा द्यायला तयार नव्हते. पण आम्ही माहिती अधिकाराखाली त्यांच्या ऑर्डर्स आमच्याकडे आहेत. अनेक जिल्ह्याच्या, सगळ्यांच्या आहेत. सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे. असे हे तर आहेतच. इतर जिल्ह्यातल्या सुद्धा बऱ्याच ठिकाणच्या ऑर्डर्स आमच्याकडे आलेल्या आहेत. तर हे आम्ही सगळं हायकोर्टमध्ये दाखल केले आणि आपली जी हायकोर्टमधली केस आहे ती फक्त कामगारांच्या बाजूनं केस चालणाऱ्या एक गायत्री सिंग म्हणून वकील आहेत, ज्येष्ठ वकील आहेत. त्यांनी गेल्या 40 वर्षामध्ये फक्त कामगारांच्या केसेस, महिलांच्या केसेस, अन्यायाविरुद्धच्या केसेस ह्या लढवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ही ते केस चालवत आहेत. त्यांच्यावर एक श्रीराम म्हणून एक दुसरे वकील आहेत, ते दोघे मिळून ही केस चालवत आहेत आणि त्याच्यावर आम्ही माहिती पुरवणं, ती केसची तयारी करणं, ह्या गोष्टी आम्ही करत असतो. अगदी 4 तारखेला सुद्धा भेट झाली, पुढे काय करायचं काय नाही अशा पद्धतीने ठरवण्यात आलेलं आहे. मध्ये आम्ही एक दिल्लीची संस्था आहे, त्यांनी आमच्याबरोबर एक झूम मीटिंग घेतली आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यासंबंधी. ते एनजीओ जे आहेत त्याच्यातले 4-5 डॉक्टर नितीन जाधव एक आणि आम्ही अशी चर्चा केली आणि त्यातले जे सगळे आले मुद्दे त्याच्यातून कुणीतरी राष्ट्रीय मानवी हक आयोगाकडे तक्रार केली. या महिला आहेत, 70,000 महिला आहेत, शोषण केले जाते. 70,000 महिला आहेत आणि त्यांचं शोषण केलं जातं. तर राष्ट्रीय मानवी हक NHRCनी आदेश केलेला आहे भारत सरकारला, सगळ्या राज्यांना, तुम्ही आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल सगळा लेखी रिपोर्ट 1.5 महिन्याच्या आत मानवी हक आयोगाकडे दिला पाहिजे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्हाला अशी तक्रार आली आमच्याकडे की महिलांचं तुम्ही शोषण करताय, त्यांना मोबदला देत नाही, त्यांना काय वाटेल ते कामं लावताय, कामाची सक्ती केली जाते, गुलामासारखं त्यांना राबवून घेताय आणि हे आम्हाला समजलेलं असल्यामुळे तुम्हाला याचं म्हणणं द्यायला पाहिजे, असं राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाकडे सुद्धा तक्रार झालेली आहे. त्यामुळं एक युनियन म्हणून आम्ही आयटकच्या वतीने अतिशय गंभीरपणे या प्रश्नाकडे बघतो आणि आम्ही लावून धरलेलं आहे आणि कशा पद्धतीने लावून धरलेलं आहे हे तुम्हाला मी आता सांगितलं. त्यामुळं त्यांना ही बाब मान्य करायला पाहिजे की तुम्हाला किमान कंत्राटी हुद्दा जो आहे तो तरी दिला पाहिजे. हा मुद्दा झाला. दुसरा असा आहे की आमची मागणी आहेच की तुम्ही आशा आणि गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला पाहिजे. का दिला पाहिजे? तर अनेक जणी 12 वर्षापासून काम करत आलेले आहेत आणि जे 2 वर्षापेक्षा जास्त वेळ काम करतात त्यांना कायम केलं पाहिजे असे कोर्टाचे निकाल आहेत. कारण ही योजना बंद झालेली नाही आणि ही योजना आता बंद होणार नाही. ही 5 वर्षासाठी योजना होती. पण आता COVID-19चा जो सगळा प्रभाव आहे, प्रादुर्भाव आहे, तो इतका वाढलेला आहे, तिसरी लाट येण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि या सर्वांमध्ये सार्वजनिक हॉस्पिटल्स जे आहेत, रुग्णालय जे आहेत, त्याचं महत्त्व वाढलेलं आहे. लोकांना आता खाजगीमध्ये जाऊन उपचार घेणं परवडणार नाही. काय वाटत ते झालं तरी सरकारी रुग्णालय जे आहे ती प्रभावीपणे चालू राहिली पाहिजे, याचा प्रयत्न राहील. त्यामुळं आशा आणि गटप्रवर्तकांची गरज जी आहे ती या पुढच्या काळामध्ये आणखीन वाढणार आहे. त्यामुळे त्यांना सरळ परमनंट करून घेतलं पाहिजे. दुसरं असं आहे की त्यांनी रिक्त पदांच्यावर नेमणुका करायला पाहिजेत. आता गटप्रवर्तक जे आहेत कॅटेगरी त्या 99% पेक्षा जास्त ग्रॅज्युएट आहेत किंवा 12वी नंतर शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचंही शिक्षण झालेलं असल्यामुळे आणि ते जे आता काम करतात रिपोर्टिंगचे, डेटा तयार करणं असेल, ऑनलाईनचं काम असेल, इतर असेल, रिपोर्टिंग असेल, अहवाल तयार करणं असेल, हे सगळं काम आरोग्य खात्यामधल्या अव्वल कारकुनाच्या दर्जाचं हे काम आहे. त्यामुळे की त्यांना क्लार्कचा हुद्दा जो आहे तो गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी मिळाला पाहिजे. आहे हे काम त्यांनी परमनंट करायला पाहिजे. त्यांच्यासाठी स्वतंत्र खुर्ची दिली पाहिजे, कपाट दिलं पाहिजे. त्यांना 20 गावांना भेटी देण्याचे काम आहे, 5 दिवस येण्याचं काम आहे आणि आता COVID-19 मध्ये व्हॅक्सिन सेंटरवर त्यांना सक्तीनं बोलवण्यात येतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे
की त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून काय करायला पाहिजे की रिक्त पदांच्यावर त्यांनी आरोग्य खात्यामधले, आज आरोग्य खात्यामध्ये 25,000 पदे रिक्त आहेत आणि फतवा रोज काढला जातो मंत्र्यांच्याकडनं, आम्ही भरणार आहे. पण भरण्याची पद्धत काय? भरण्याची पद्धत एक अशी आहे की तुम्ही संबंधित जो कोर्स असेल तो कोर्स करून त्या कोर्समध्ये जे पास होतील त्यांची मुलाखत घेऊन भरती केली जाते. हा एक भाग आहे. दुसरा असा आहे की जे पूर्वीपासून काम करीत आलेले आहेत त्या कंत्राटी कामगारांना कायम करणे. भारतामध्ये कायदाच आहे, कंत्राटी निर्मूलन कायदा आणि नियमितीकरण. म्हणजे कंत्राटी कामगारांना तुम्ही जोपर्यंत ते कंत्राटी आहेत तोपर्यंत त्यांना हक्क दिले पाहिजे आणि त्यांना तुम्ही कायमस्वरूपी नेमून घेण्याचा कायदा केला पाहिजे. हा सरकारवर सुद्धा बंधनकारक आहे. सरकारचाच कायदा आहे कंत्राटी निर्मूलन कायदा आणि सरकारच पाळत नाही. आणि मग हे जे रिक्त पद आहेत, आता मलेरिया खात्यामध्ये 50% मलेरिया मधल्या कामगारांना परमनंट केलं जातं. आता या अंगणवाडीमध्ये ज्या सेविका आहेत त्या अंगणवाडीतल्या सेविकांना 50% जर सुपरवायझरच्या जागा जर निर्माण झाल्या तर त्यातल्या 50% जागा या सेविकेमधनं भरायला पाहिजे. त्यांच्यासाठी परीक्षा घेतली जाते. त्याची अंमलबजावणी धड होत नाही. तो एक वेगळाच समस्या आहे, पण आहे, निर्णय आहे आज की अंगणवाडीमध्ये 50% जागा त्या भरल्या पाहिजेत. तर ही संधी अजिबात त्यांनी गेल्या 12 वर्षामध्ये दिलेली नाही. म्हणजे जी रिक्त पद आहेत आरोग्य खात्यामध्ये त्या रिक्त पदांच्यावर प्राधान्याने गटप्रवर्तकांना सामील करून त्यांना कायम करणं हे अजिबात केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला त्यांनी काय केले, ANM JNM जे काही कॉलेजेस आहेत शिक्षण देणारे त्यांच्यासाठी त्यांनी 10% आता त्यांनी सांगितलं आम्हाला 4 तारखेला 10% त्यांच्यासाठी राखीव जागा आहेत. पण ज्यांनी हा कोर्स केला ते एका बाजूने त्यांना आशा म्हणून काढून टाकलं. 3 वर्षानंतर कोर्स करून आल्या आणि आता त्यांचं पोस्टिंग केलेलं नाही. म्हणजे एका बाजूने त्यांची आशांची नोकरी गेली आणि दुसऱ्या बाजूनी हे कोर्स घेऊन नेमणूक नाही असं आम्ही 4 तारखेला त्यांना सांगितलं मीटिंगमध्ये. ते म्हणले नाही तुम्ही आम्हाला नावं कळवा, त्यांना आम्ही कळवतोय. म्हणजे हे उलट सगळं आहे प्रणाम. यांना माहित नाही का यांच्याकडे कोण पास झाले ते? त्यांना येत नाही काय मुंबईत बसून ऑर्डर काढायला? सगळे फतवे काढतात मुंबईमध्ये बसून आणि फतवा काय काढतात, ANM JNM ज्यांनी केलेला असेल त्यांना तुम्ही कळवा की त्याने अर्ज करायला. पण तुमच्याकडे यादी आहे, तुम्ही का करत नाही? तर हे जे आहे अशा पद्धतीने दुर्लक्ष करणे आणि विशेषतः आशा आणि गटप्रवर्तकांच्याकडे दुर्लक्ष करणे हे सुरू आहे. तर रिक्त पदांच्यावर नेमणुका करण्यासाठी संधी जी दिली पाहिजे ती संधी ते द्यायला तयार नाहीत आणि रिक्त पदांच्यावर नेमणुका करायला तयार नाहीत. हा दुसरा मुद्दा आहे. त्यांनी रिक्त पदांच्यावर तुमच्या नेमणुका केल्या पाहिजेत आणि रिक्त पदांच्यावर नेमणुका करत असताना ज्या काही समजा एक सरकारी नोकरीसाठी अत्यावश्यक बाबी आहेत त्या आता गटप्रवर्तकांनी पूर्ण करायला पाहिजेत. उदाहरणार्थ MSCITचा कोर्स त्यांचा सगळ्यांचा पूर्ण असला पाहिजे किंवा समजा 12वी पास झालेल्या काही जणी असतील मला माहित नाही तर त्यांनी बाहेरून परीक्षा देऊन ग्रॅज्युएट झालं पाहिजे की तुम्हाला जे काही क्वालिफिकेशन ठरवण्यात येईल ते क्वालिफिकेशन तुमच्याकडे असलं पाहिजे. मेजॉरिटीनं ग्रॅज्युएट आहेत गटप्रवर्तक महिला, पण सगळ्याच MSCIT आहेत असं नाही. तर त्याच्यामुळे की याचा निर्णय व्हायला पाहिजे की गटप्रवर्तकांना आरोग्य खात्यामधल्या रिक्त पदांच्यावर नेमणुका करण्यासाठी या कंडिशन्स असतील, पण हे करायला तयार नाहीत. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा असा आहे, काही जरी असलं समजा त्याने आम्हाला कंत्राटी समजत नाही, कंत्राटी आहेत पण नाही म्हणतात चक्क. आणि तिसरं असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये एक जरी कामगार असला, मग तो खाजगी असू दे, निमशासकीय असू दे, शासकीय असू दे, त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनेच किमानोत्तन जाहीर केलेले आणि ते आता 14,000 आहे. अगदी निमकुशल जरी आशेला त्यांनी कामाचं धरलं तरी 14,000पेक्षा जास्त आणि तुमचं काम कुशल धरलं तरी 15,000 आहे. म्हणजे किमान वेतन आज 15,000 रुपये आहे आणि तुमचा प्रवास भत्ता 7,500 रुपये आहे. म्हणजे तुम्हाला या अर्थाने सुद्धा 22,500 रुपये द्यायला पाहिजे.
आता हेही आम्ही हायकोर्टमध्ये मांडले की तुम्ही आम्हाला कायम करूपर्यंत तुम्ही आम्हाला किमान वेतन द्या. हा मुद्दा त्या ठिकाणी हायकोर्टमध्ये आम्ही जोरदारपणे मांडलेला. कदाचित त्याचा निकाल या महिन्यात 2 महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आता हा निकाल होण्यासाठी एक मात्र आहे की ते म्हणतील आमच्या युनियनचे सभासद आहेत, गटप्रवर्तक जेवढ्या असतील त्यांची यादी आम्हाला द्या. सभासद कोण आहेत? समजा युनियनने ॲब्स्ट्रॅक्ट सगळ्यांसाठी केलं. गटप्रवर्तक 3700 साठी आम्ही अर्ज केलेले आहे. पण आम्हाला ते काय म्हणणार, 3700 मध्ये तुमचे सभासद द्या. तुमचे सभासद जेवढे असतील त्यांच्या बाबतच ती ऑर्डर होईल. त्या सभासद नाहीत त्यांच्यासाठी ऑर्डर होण्याची शक्यता नाही. असं घडू शकतं, असं घडू नये आमचं सुद्धा म्हणणं आहे. झाला तर सगळ्यासाठी निकाल व्हावा. परंतु ते म्हणणार जे तुमचे सभासद सुद्धा नाहीत, जे सभासद नाहीत त्यांची बाजू घेऊन तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही, असं त्याच्यामध्ये येऊ शकतं. त्याच्यामुळे गटप्रवर्तकांनी सभासद होणं ही गरज जी आहे ती आता एक नजरेसमोर आलेली आहे. त्याच्यानंतर गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये आता 4 तारखेच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांना सांगितलं, तुम्ही म्हटलं 12 वर्षापूर्वी आमच्या मीटिंगचा भत्ता 150 रुपये लावला आहे. तर 150 रुपयेचं जर आम्ही बाजारात घेऊन गेलो वस्तू खरेदी करण्यासाठी तर त्याला 1,500 लागतात. म्हणजे तुम्ही आम्हाला एका मीटिंगसाठी 1,500 तरी मोबदला द्यायला पाहिजे. तसंच तो गटप्रवर्तकांना दिला पाहिजे. अनेक वेळा त्यांना बोलवतात, तालुक्याच्या ठिकाणी बोलवतात, ऑडिट करण्यासाठी बोलवतात. कुठल्याही मीटिंगचा भत्ता ते देत नाहीत. फुकट स्वतः सगळं करायला लागते. आणि हे जे आहे हे बरोबर नाही. आणि त्याच्यामुळं की मीटिंग भत्त्याबद्दल आम्ही त्यांना 4 तारखेला सांगितलं, हे तुमचं काय आहे 150 रुपये. 12 वर्ष झालं तुम्ही मीटिंग भत्ता वाढवलेला नाही. तो गटप्रवर्तकांच्या संदर्भातही वाढवलेला नाही. आणि तुलना केली पाहिजे ना. कायम कर्मचाऱ्यांच्यासाठी प्रवास भत्त्याच्या ज्या तरतुदी आहेत, जी रक्कम आहे त्यातली तुमच्यासाठी वाट्याला येणारी जी प्रवास भत्ता आहे तो 1 सुद्धा नाही. कुठनं काढला दर त्यांनी 300 रुपये. आणि प्रवास भत्ता जो आहे त्या प्रवास भत्त्यावरच तुम्ही गटप्रवर्तकांना काम करून घेताय निर्लज्जपणे. काही बोलत नाही, हसतात ते. आता तुमची ऑर्डर काढून बघा, गटप्रवर्तकांच्या ऑर्डर मध्ये काय लिहिलंय की 20 दिवस गावांना भेटी द्यायचं आणि 5 दिवस मध्ये 25 दिवस झाले, तुम्हाला प्रवास भत्ता त्यासाठी प्रत्येकी 300 रुपये प्रमाणे 7,500 रुपये मिळेल. आणि काहीतरी दैनंदिन भत्ता, काही बारीक सारीक 2-3 गोष्टी आहेत. आणि आता त्यांनी ते 3,000 रुपये तुम्हाला वाढवलेले आहेत. म्हणजे सगळे मिळून 11,000च्या दरम्यान सगळी रक्कम जाते. मग तुम्ही पगार का देत नाही? सरकारी कर्मचारी प्रवास भत्त्यावर जगतो का? त्याला पगार त्यांनी ठरवून दिलाय की नाही? मग गटप्रवर्तकांना पगारच नाही सध्या. हे जगातलं एकमेव उदाहरण आहे की तुम्ही नुसता प्रवास भत्त्यावर काम करताय. तर हे असल्यामुळे की हा प्रवास भत्त्याचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व प्रश्नांच्या संदर्भामध्ये अजूनही महाराष्ट्रामध्ये गटप्रवर्तकांची एकजूट ही भक्कम झाली पाहिजे. आशांची संघटना बरोबर, आता समजा सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, कितीतरी संघटना आहेत. कोतवालाची संघटना वेगळी आहे, हिताप कर्मचाऱ्याची वेगळी आहे, महसूल खात्यातल्या कामगारांची वेगळी आहे, ऑडिट मधल्या कामगारांची वेगळी आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेमधल्या कामगारांची वेगळी आहे. पण ते सगळेजण येऊन एकत्र 7वे वेतन आयोग मागतात ना. किंवा सरकारी कर्मचारी जर निदर्शनं करायचे असतील तर कलेक्टर कचेरीवर सगळे येतात, पाटबंधारे खात्याचे येतात, प्रत्येक प्रतिनिधी बोलतो. पण ती वेगळी संघटना नाहीये. हे जे गटप्रवर्तकांच्या मनामध्ये हा जो येतोय ना, त्यांचं वेगळं संघटन पाहिजे. तर ते वेगळं करत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना हे कंत्राटी समजायला तयार नाहीत. आणि कंत्राटी कामगारांची जी युनियन आहे ती युनियन तुम्हाला सामील करून घ्यायला तयार नाही. आणि तुमची स्वतंत्र संघटना जर केली तर महाराष्ट्रामध्ये त्या संघटनेच्या वतीने तुम्ही संप करणे, निदर्शन करणे, ह्या गोष्टी होऊ शकतील का? प्रत्येक जिल्ह्याला 100-125 याच्यापेक्षा जास्त संख्या नाही किंवा त्याच्यापेक्षा कमी असते. त्यामुळं अशांच्या मागण्यांच्या बरोबरच गटप्रवर्तकांनी
स्वतःला जोडून घेतलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अर्थात ते करत असताना त्याच्यामध्ये ठळकपणे गटप्रवर्तकांच्या मागण्या ह्या मांडल्या गेल्या पाहिजे, हे बरोबरच आहे. पण वेगळं संघटन करून त्यातून काय निघेल असं वाटत नाही. आता उदाहरणार्थ समजा की सप्टेंबरमध्ये संप झाला 2019 मध्ये आणि 2,000 रुपये त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तो जी आर जो आहे त्या जी आरची अंमलबजावणी सरकारनं केलीच नाही. स्वतःच्या जी आरची अंमलबजावणी केली नाही, दुसरा जी आर काढला. अरे पण मग पहिला जी आर रद्द करायचा त्यासाठी. म्हणजे त्यांनी जुलै महिन्यापासून तुम्हाला 2,000 आणि 3,000 रुपये दिलेले आहेत, जे सप्टेंबर महिन्यापासून द्यायला पाहिजे. आणि पहिल्या ऑर्डरमध्ये त्यांनी गटप्रवर्तकांना वगळलं आणि मग त्याच्यामुळे सगळ्या संघटनांनी मिळून लावून धरलं ते. तुम्ही गटप्रवर्तकांना वगळले लावून धरल्यानंतर मग त्यांनी जुलै महिन्यामध्ये तुमच्यासाठी 3,000 रुपये आणि आशांच्यासाठी 2,000 रुपये अशी तुमचं मानधन वाढ जी आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी अधोरेखित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काटेकोरपणे, ठोसपणे गटप्रवर्तकांनी आपल्या काय मागण्या ते नक्की करायला पाहिजे. नुसता हताश होऊन, निराश होऊन आमच्यासाठी कोणच काय करत नाही, आमचं कोण काय बघतच नाही आणि मग आमचं काय होणारच नाही असं म्हणून आता 12 वर्ष निघून गेली ना. जर तुम्ही या 2 वर्षामध्ये तुम्हाला परमनंट करण्याच्या बद्दल जर निकाल पूर्णपणे लावून घेतला नाही तर तुम्ही आउटडेटेड व्हाल, एजबार व्हाल. तुमचं जे काही वय आहे ते सरकारी नोकरीसाठी कायम होण्यासाठी राहणार नाही आणि हे होऊ शकतं कोर्टातून सुद्धा. हे पहा, आपलीच युनियन आहे मुंबईमध्ये, सफाई कामगार होते 25,000. त्या सगळ्यांना परमनंट करायचा आदेश शेवटी सुप्रीम कोर्टाने दिला आणि ते किती वर्ष झगडत होते, 20 वर्षापेक्षा जास्त काळ झगडत होते आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यामुळे ते सगळे परमनंट झाले आणि त्यांना 8,000 रुपये पगार मिळत होता, तो 30,000च्या वर गेलेला आहे आणि त्यांना आता पेन्शन मिळणार, हक्क मिळणार, सगळं सुरू झालं. तर हे त्यांनी चिवटपणे लावून धरून विश्वास ठेवून आपलं कुठलंच काम होत नाही म्हणून कुणावरच विश्वास नाही, सरकार करत नाही आणि युनियनच्या हातनं होत नाही, मग आमचं कोण काय करणार, आमचं होणारच नाही आणि त्याच्यामुळं मग होणारच नाही तर मग कशाला काय विचारा कोणाला. त्यामुळं की गटप्रवर्तक महिलांनी महाराष्ट्रातल्या मध्ये आम्ही ही सगळी केस टाकली होती व्हॉट्सअपवर आणि त्याच्याबद्दल म्हणणं आम्ही गटप्रवर्तकांचं मागितलं होतं. ही केस आहे ती आशा आणि गटप्रवर्तकांच्यासाठी आहे, समान पातळीवर. अशी असल्यामुळे की त्या केस समजून घ्या असं आम्ही सांगितलं बऱ्याच जणींना. आम्ही त्याचे डिटेल्स टाकले. काही गटप्रवर्तक महिलांनी ते वकिलांना दाखवलं त्यांच्या त्या वकिलाने सांगितलं ही फार चांगली केस आहे असा सल्ला त्यांना दिला. पण तेवढ्यासाठी आता आम्ही समजा केस केलेली आहे आणि आमच्याकडे जर सभासदच कोणी नसतील, कमीत कमी असतील, तर कसं काय ती केस चालणार. तर ती केस जी आहे ती आपण समजावून घेतली पाहिजे, नंबर 1. नंबर 2 असा आहे की गटप्रवर्तकांनी त्यांचे म्हणून जे मुद्दे आहेत ते त्यांच्या मनामध्ये एक स्पष्टता यायला पाहिजे, गोंधळ संपला पाहिजे. एक त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे, त्याच्यातल्या अडचणी काय आहेत. मुख्यमंत्री किती जरी गोड बोलले तरी ना आशाना ते परमनंट करतो म्हटले ना गटप्रवर्तकांना म्हटले किंवा गटप्रवर्तकांचं नाव घेतलं नाही म्हणून गटप्रवर्तकांचे फोन, आमचं काहीच नाही, आमच्याबद्दल मुख्यमंत्री बोललेच नाहीत. मुद्दा असा आहे की ते त्या ऑफिसमध्ये, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या ऑफिसमध्ये बसलेले जे धारीतले शुक्राचार्य आहेत, धड्डाचार्य आहेत, ते जोपर्यंत नीट रिपोर्ट करत नाही तोपर्यंत हे मंत्रालयामध्ये निर्णय होत नाही आणि ते करायला तयार नाही. ते सरळ सरळ आपल्या विरोधामध्ये आहेत. एकदा गटप्रवर्तकांनी आपल्या मागण्या काय आहेत आणि त्याला अडचणी निर्माण करणारे कोण आहेत आणि ते कुठल्या मार्गाने आपल्याला मिळणार आहे ह्याच्याबद्दल एक स्पष्टता पाहिजे. शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. सरकार 12 वर्ष झालं तुमच्याबद्दल निर्णय घ्यायला तयार नाही, तुम्हाला प्रवास भत्त्यावर राबवून घेते, त्यांचा स्वतःचा निर्णय पाळत नाही, किमान देत नाहीत. त्यांनी कंत्राटी कामगार म्हणून तुम्हाला ऑर्डर्स काढले आहेत पण त्याचा शब्द पाळत नाहीत. याच्याबद्दल हायकोर्टमध्ये आम्ही चॅलेंज दिलेले आहे, त्याच्यामध्ये मेंबर होणं गरजेचं आहे.
याची एक स्पष्टता यायला पाहिजे. आणि ह्या स्पष्टतेबरोबरच एक पुढ्या उद्याच्या काळामध्ये स्वतंत्र गटप्रवर्तकांची संघटना असं म्हणण्याच्या ऐवजी गटप्रवर्तकांचे सुद्धा स्वतंत्र लढे व्हायला पाहिजेत. आता कंत्राटी कामगाराबद्दल बघा, तुम्ही सोडून त्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली. त्यांना मागचा फरकही दिला. 4-4 लाख, 5-5 लाख रुपये एक कर्मचाऱ्यांना फरक मिळालेला आहे. ही वेतन श्रेणी ही जुन्या काळापासून लागू केलेली आहे. आता त्यांचा प्रस्ताव मंत्र्यासमोर असा आहे की त्यांना परमनंट करा. त्याचे मिनिट्स आमच्याकडे आहेत. मंत्रालयामध्ये आता हे जे NRHM मधले कर्मचारी आहेत त्यांना परमनंट करा असा प्रस्ताव चालू आहे. अर्थात NRHM कर्मचाऱ्यांच्या बद्दल आम्हाला आमच्या मनात काही गैरसमज नाहीत. ते सुद्धा कायम व्हायला पाहिजेत. जसं आशा जीवावर उदाहरण काम करतायत तसं डॉक्टर्सही करतायत, नर्सेसही करतायत. कामाच्या पद्धतीमधील काही मतभेद असू शकतात, पण ते सुद्धा महत्वाचं काम करतायत. नर्स सुद्धा महत्वाचे आहेच आजच्या काळामध्ये आणि डॉक्टर्स सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्याबद्दल काही आम्हाला त्यांनी जरी कायम झाले म्हणून आम्हाला वाईट वाटायचा प्रश्न नाही, पण सरकार भेदभाव करते. NRHM कर्मचारी आणि आशा गटप्रवर्तक याच्यामध्ये भेदभाव केला जातो आहे, अन्याय केला जातो आहे. जसं आज आशांच्याकडून व्हॅक्सिन सेंटर्सवर सकाळी 9 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ड्युटी लावलेली आहे, तसंच बहुसंख्य गट प्रवर्तकांना सुद्धा आज ते भोगावं लागत आहे. प्रचंड कामाचा ताण आहे, वाढ आहे आणि त्या कामाची पर्वा नाही. हे सगळे त्याच्यामध्ये मुद्दे आहेत. त्यामुळे की महाराष्ट्रातल्या गटप्रवर्तक महिलांनी एकदा आपल्या नेमक्या मागण्या काय याची स्पष्टता आपल्याला झाली पाहिजे. तुमच्या मागण्यासाठी कोण प्रयत्न करतं, काय प्रयत्न करते बघायला पाहिजे. मी काय असं म्हणत नाही की आमची संघटना सोडून दुसऱ्या संघटनेचे लोक काम करत नाहीत, पण आम्ही म्हणतोय ना अभिमानानं, आमच्याशिवाय कोणीच हायकोर्टमध्ये गेलेलं नाही, आमच्याशिवाय सरकारला कोणी विचारलेलं नाही आणि त्यांना आम्हाला 100 पाणी उत्तर द्यावं लागते. त्यांना समजा आमची केस तुम्हाला परमनंट करा म्हणून केलेली आहे आणि आमच्या केसमध्ये जर दम नसता तर हायकोर्टने काढून टाकली असती केस फटकन. नाही, हायकोर्टने ऍडमिट करून घेतली केस. त्यांना म्हणणं देण्याचा आदेश केलेला आहे. त्यांना दंड करतो म्हणून संतापून सांगितलेलं आहे. आणि हे एक प्रक्रिया सुरू आहे. तर त्या प्रक्रियेमध्ये जर दुसऱ्या बाजूने प्रतिसाद नसेल की ज्यांच्यासाठी आपण करतोय त्यांना याचं काहीच देणं घेणं नाही, तर किती काळ आमच्यातला उत्साह राहील. आम्ही महाराष्ट्रामध्ये ही मुंबई हायकोर्टच्या केससाठी आशांच्याकडून काहीही पैसे घेतलेले नाहीत. आम्ही फक्त त्यांना वर्गणी द्या म्हणतोय, तुम्हाला जमलं तर द्या म्हणतोय. याच्या पलीकडं आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली नाही. परंतु काही जिल्ह्यातल्या गटप्रवर्तकाने आणि आशांनी सुद्धा आम्हाला या संघर्ष निधी दिलेला आहे, पण एकूण आम्ही काही वेगळा खर्च काढलेला नाही. आज तुम्ही तुमच्या गावामध्ये विचारा की मुंबई हायकोर्ट मधली जर केस जिंकायची असेल तर आज किती पैसे लागतात? 2 लाख, 5 लाख, 10 लाख, तुम्हाला सांगतील किती लागतात ते. आणि त्याला केस जिंकण्याची खात्री पाहिजे, ज्येष्ठ वकील पाहिजे, तो आपल्या बाजूचा पाहिजे, प्रामाणिकपणे त्यानं काम केलं पाहिजे. हे सगळं आम्ही घडवून आणलेलं आहे. त्यातल्या वकील बाई आहेत त्या गायत्री सिंग ज्या नावाजलेल्या वकील आहेत आणि त्यांच्या विरोधी केस चालवण्यावर त्या मनामध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे की या बाई लावून धरतात. महिलांचे प्रश्न असोत किंवा इतर कुठल्याही कामगार संघटनेचे प्रश्न असोत. त्यामुळे की गटप्रवर्तक महिलांनी आपले प्रश्न नेमके काय आहेत, तुम्हाला गटप्रवर्तकांना आम्हाला परमनंट करायचं आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. तुम्हाला परमनंट करायचं असताना तुम्ही बघा ना काय त्यातला प्रश्न आहे आणि तुम्ही तुमच्या मागण्यासाठी तरी खंबीर व्हा. तुमच्या मनातला गोंधळ सगळा निघून झाला पाहिजे. तुम्हाला ठोसपणे सांगता आलं पाहिजे आमची मागणी 1 आहे, 2 आहे, 3 आहे असं आहे. आता हे रॅपिड इंटेलिजन्स टेस्ट आहे, ही सगळं यंत्रणा जी आहे त्यांची महाराष्ट्र शासनाची, ती सगळी पणाला लावून काही जिल्ह्यामध्ये, रत्नागिरीमध्ये उदाहरणार्थ, त्यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट प्रशिक्षण आशांनी घेतलं पाहिजे म्हणून दादागिरी चालू केली.
परंतु त्या रत्नागिरी मधल्या सगळ्या 99% महिलांनी विरोध केला. आम्ही नाही म्हणले करणार, तुम्हाला काय करायचं ते करा. धोकादायक काम आहे, तुम्ही मोबदला सांगत नाही आम्हाला. 4 तारखेच्या मीटिंग मध्ये मी होतो मुंबईला, 4 युनियनचे प्रतिनिधी होते. त्याच्यामध्ये रामस्वामी हे जे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक आहे ते होते, ते डॉक्टर सतीश पवार म्हणून आहे ते होते, आणि चर्चा झाली. शेवटी त्या रामस्वामींनी सांगितलं, रॅपिड अँटीजन टेस्ट करायला आम्ही ऑर्डर काढलेली नाही, आणि जोपर्यंत आता आम्ही ऑर्डर काढत नाही तोपर्यंत रॅपिड अँटीजन टेस्ट घ्यायची नाही. म्हणजे ते जे रत्नागिरीतलं जी दादागिरी चालू होती व्यवस्थापनाची, ती चुकीची होती. एवढंच नाही तर ती आता रिपोर्ट आपण व्हॉट्सअपवर टाकलेला आहे की भारत सरकारकडनं पत्र आहे की कोण रॅपिड अँटीजन टेस्ट करायची. त्यात आशा नाहीत. म्हणजे भारत सरकारकडनं आलेला आदेश आहे तो बी धाब्यावर बसवून त्या रत्नागिरीमध्ये हे उद्योग केले गेले, आणि आता त्यांनी स्पष्ट आदेश केलेला आहे की त्यात आशांचं नाव नाही. आणि हे खूप त्रास होतो आशांना आणि गटप्रवर्तकांना सुद्धा. एकदा सगळी यंत्रणा मागे लागते, तुम्हाला कामावरनं काढून टाकू, हे करू ते करू, धमक्या देणे, सगळे काम करतायत तुम्ही करत नाही, सारखं फोन करायचं, टॉर्चरिंग करायचं, भीती घालायची, सगळा स्टाफ मागे लागतो. हे जे सगळे उद्योग आहेत याच्यामुळे शेवटी आज आता स्पष्ट झालं की हे आशांचं काम नाही. हे बारीक सारीक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो, आणि तो संघर्ष तो जिंकला शेवटी काय आहे, तुम्हाला काय मिळणार आहे? तुमच्यामध्ये जेवढी संघटना आहे, आंदोलन आहे, तेवढ्या प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही गप्प बसला, रडत बसला, बोट मोडत बसला, पश्चाताप केला तर काही हे सरकार देणार नाही. त्यांना काही दयामया येत नाही. ते रोज मंत्रालयामध्ये काही बघत सुद्धा नाहीत. आम्ही निवेदन द्यायला गेलो तर ते निवेदनापुरतच भाषा असते, संपलं, दुसरं काम त्यांचं चालू झालं. पण संप केला की मग मात्र ते अडचणीत येतात. कारण संप केल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की हे सरकार आशा गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत असं सगळ्या जनतेला समजतं. आशा आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल आज ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये सुद्धा आदर आहे. अरे ह्या बाया काम करतात आणि हे सरकार त्यांना मोबदला जो द्यायला पाहिजे ते देत नाही. शहरामध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. शहरामध्ये अजून त्यांनी गटप्रवर्तकच नेमलेले. 4 तारखेच्या मीटिंग मध्ये विचारलं आम्ही, नाही आम्ही हे केलेलं नाही, अजून नेमलेलं नाही. आणि गंमत अशी आहे की ते नगरपालिका, महानगरपालिका, नगरकंटक यांच्या अंगावर ढकलून मोकळे होतात, वर्ण आदेश काढतात की ह्यांनी द्यावं. पण हे जोपर्यंत महानगरपालिका, नगरपालिका जोपर्यंत ठराव करत नाही तोपर्यंत काहीच मिळत नाही. काहींनी ठराव केले, काही ठिकाणी कोविड-19चा जो भत्ता आहे तो काही ठिकाणी 5,000 ठरवलाय, 10,000 ठरवलाय. ज्यांनी 10,000 ठरवला त्याच्यानंतर त्यांनी आता द्यायचं बंद केले. किंवा हे सरकार किती फसवणूक करते बघा, महिलांची फसवणूक किती करायची. त्यांनी आता तुम्ही आता JR वाचा, तो आमच्याकडे आहे, कोणी मागितलं तर आम्ही देतो. काय JR आहे की 31 मार्च 2020, 1 वर्ष होऊन गेलं, 15 महिने झाले. ग्राम आरोग्य खातं महाराष्ट्र शासनाचं त्यांनी JR काढला, गव्हर्नमेंट ऑर्डर काढली. त्यात दिले की अशा गटप्रवर्तक, पहिल्यांदा गटप्रवर्तकाचं नाव नव्हतं, नंतर बोंबाव आम्ही केल्यानंतर ते गटप्रवर्तकासाठी नाव घातलं. आशा आणि गटप्रवर्तक ह्या ज्या आहेत त्या जीवावर उदार होऊन सध्या काम करतायत. त्यांना इतर काम नसल्यामुळे मोबदला मिळत नाही, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता दिला पाहिजे आणि ग्रामपंचायतीने त्याला मिळेल त्या मार्गाने असलेल्या रकमेतून त्यांची रक्कम देऊन टाकावी. आता तो JR मध्ये वर काय लिहिलंय हेडिंग, त्यांनी लिहिले एप्रिल, मे, जून असं 3 महिने लिहिलेत. आम्हाला वाटलं ठीक आहे 3 महिन्यात तर द्यावं, पण त्याचा अर्थ असा काढला की दरमहा द्या असं नसल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रभर शिवोनी झेडपीनी नुसता प्रोत्साहन भात द्या असंच काढलं. त्याच्यामुळं 99% महिलांना ते 1,000च मिळाले.
आणि गटप्रवर्तकांच्या बद्दल असा मुद्दा तयार झाला की कुठल्या ग्रामपंचायतींना द्यायचं. ते म्हटलं तुमच्याला अनेक ग्रामपंचायती आहेत, त्यामुळे तुम्हाला आम्हीच द्यावं कशाला. दुसरं असं, काही जिल्ह्यांनी मात्र नंतर काही जिल्ह्यांनी मात्र की काही मंत्र्यांनी हस्तक्षेप केला. उदाहरणार्थ सांगलीमध्ये विश्वजित कदम यांनी मंत्र्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे सीओनी इथे मात्र आशांना आणि गटप्रवर्तकांना 1,000 रुपये जे आहेत ते बऱ्या प्रमाणात मिळाले आहेत. 13 महिन्यापेक्षाही जास्त मिळाले आहेत. म्हणजे जे आर काढतात फसवणूक करणारा, सुधारित जे आर काढत नाही. हे अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं. बघा म्हणलं त्यात धर्म लिहिले का. कोल्हापूरमध्ये याचा संघर्ष झाला आणि काही ठिकाणी दिलं गेलेलं आहे. तर हे सगळं असल्यामुळं की गटप्रवर्तकांनी आपल्या मागण्या ठोस केल्या पाहिजेत. कोण आपल्या बाजूचं आहे कोण नाही हे ठरवायला पाहिजे. युनियनचं मूल्यमापन सुद्धा तुम्ही केलं पाहिजे. युनियनची लायकी ठरवा, कोण काय काम करते हे तुम्ही निर्णय करायला पाहिजे. मुंबईमध्ये कामगार 4, 5, 6 युनियनचे सुद्धा गिरणी कामगार सभासद व्हायचे. ते म्हणायचे सगळेच लढतायत द्या. तर तुम्ही सभासद होणं तुमच्यावर बंधनकारक आहे. तुम्ही युनियनचे सभासद व्हा. तुम्ही आपली मतं नक्की करा, आपल्या मागण्या नक्की करा. युनियनची गुणवत्ता ठरा. लढाऊ कोण आहे कोण नाही, कोण कोर्टात गेले नाही गेले हे ठरवा. आणि हे सगळं ठरवून आपल्याला केलं पाहिजे. तर आता मी या ठिकाणी थांबतोय. आता आपल्या समोर आयटक कामगार संघटनेचे या संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड राजू देसले हे आपल्या समोर बोलतील. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही बिनधास्तपणे विचारा. आम्हाला शक्य असेल त्याबद्दलची उत्तरं देऊ. तर एवढं बोलून मी थांबतोय. नमस्ते, नमस्कार. कॉम्रेड राजू देसले. गेले असतील ते. ते येतील तोपर्यंत तुम्ही प्रश्न विचारा किंवा तुम्ही चॅटमध्ये टाका. शरयू तुम्हाला त्याच्याबद्दल सूचना देतील. शरयू, त्यांना प्रश्न विचारण्याबद्दलचे पर्याय सांगा. ज्यांना प्रश्न विचारा त्यांनी हँड रेज करा. प्रत्येकाला होण्याचा ऑप्शन देईल. सोनाली भवर यांना प्रश्न विचारायचा आहे. आता म्यूट करू शकता तुम्ही. नमस्ते सर्वांना. बोला बोला बोला. सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. HWC इन्सेंटिव्ह DF ला भेटत नाहीये. तुम्ही पहिली सुरुवात त्यानेच केली. आम्हाला पण काम असतंच ना त्याचं, तर तो आम्हाला भेटला पाहिजे. आणि मेन म्हणजे डिलिव्हरी रजा आम्हाला काहीच 2 महिन्यासाठीच ठेवलेली आहे, तर त्याचा पगार पण नाहीये. तो एक प्रश्न आहे. आणि कोविडच्या पेमेंट विषयी पण मला विचारायचं होतं. कोविडचा पण इन्सेंटिव्ह आम्हाला भेटत नाही. आशांना 1000 भेटतो, तर आम्हाला 500. आशांना ठराविक लोकसंख्येचं काम करावं लागतं, पण आम्हाला तर जेवढ्या आहेत कार्यक्षेत्रात आशा, त्यांचं सर्वच काम करावं लागतं. तर मग त्यात आम्हाला 500च का ठेवले, हा एक प्रश्न होता. पुढे तुम्हाला आणखीन काय विचारायचं आहे का? नाही, मला सुचलं तर मी विचारेन. जरूर जरूर. हो. हे पहा की त्यांनी गटप्रवर्तकांना 500
आणि आशाना हजार याला काही तत्व नाही. त्यांचा हेतू तुम्हाला अपमानित करण्याचा आहे आणि तुम्हाला निराश करण्याचा हेतू आहे. उद्देश हाच आहे. कारण हा जो 1000 आणि 500चा निर्णय आहे तो महाराष्ट्र सरकारचा आहे किंवा या महाराष्ट्र NRHMचा आहे. आणि त्यामुळं तुमच्या बाबतीमध्ये एक तुमचा इन्सल्ट करणे, एक विकृत मनोवृत्ती आहे ती. तर ते आता 4 तारखेच्या मीटिंग मध्ये आम्ही ते मांडलेलं आहे. MA पाटील, मी, त्यानंतर त्या RMIT म्हणून होत्या आणि श्रीमंत घोडके असे 4 जण आम्ही होतो. तर त्यांना आम्ही सांगितलं की हे तुम्ही फरक केलाय तो बरोबर नाही. मुळात आमची मागणी अशी आहे, लक्षात घ्या, आता संपाची. तुम्ही आम्हाला प्रोत्साहन भत्ता 500 रुपये द्या, गटप्रवर्तकांना आणि आशांना सुद्धा रोज. कोविड-19चा जो प्रसार आहे, भयानकता जी आहे ती वाढलेली आहे, अजूनही संपणार नाही ती, आणि तिसरी लाट येण्याचा धोका आहे. त्यामुळं आमची मागणी आहे, तुम्ही बघा तुमच्या निवेदनामध्ये, आपल्या निवेदनामध्ये आमची मागणी अशी आहे की कोविड-19चा प्रोत्साहन भत्ता रोज 500 रुपये मिळाला पाहिजे आणि तो गटप्रवर्तकांना आशांना दोघांनाही मिळाला पाहिजे. आता रोज 1000 रुपये म्हणजे 33 रुपये झाले आणि 500 रुपये म्हणजे किती झाले रोज? 20 रुपये सुद्धा नाही. आम्ही त्यांच्या, कारण काय झाले, काही नगरपालिकेने, महानगरपालिकेने दररोज 300 रुपये भत्ता चालू केलाय आणि आमची मागणी आहे की 500 रुपये तुम्ही द्या. ही आता या संपातली मागणी आहे. रोज 500 रुपये मिळाले पाहिजे. सगळे बाकीचे मोबदले सोडून रोज 500 म्हणजे किती झाले? 26 दिवस हे 13,000 रुपये झाले. आमची मागणी 13,000 रुपयाची आहे संपातली. तर हा एक भाग आहे. दुसरा असा आहे की आरोग्यवर्धिनीबद्दल त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही आम्हाला कळवा काय काम करायला. त्यांचं म्हणणं आहे की गटप्रवर्तकांना आरोग्यवर्धिनीचं काही काम करायला लागत नाही, त्याचं तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून द्या किंवा आता चॅट बॉक्समध्ये टाका, ते आम्ही नमूद करून घेतो की आरोग्यवर्धिनीचं तुम्ही काही काम करत नसल्यामुळं आम्ही त्यांना काय देणार नाही, असं त्यांनी 4 तारखेच्या त्यांनी काय म्हटलंय मी तुम्हाला सांगालो. हे माझं मत नाही. माझं मत आहे तुम्हाला रोज 500 रुपये मिळाले पाहिजे प्रोत्साहन भत्ता. आरोग्यवर्धिनीबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्यांना देणार नाही मोबदला. लक्षात घ्या, सरळ त्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि मी तुम्हाला काय म्हणतोय की 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर किरकोळ गोष्टीकडे जर लक्ष दिलात, हे पहा, आशा आणि गटप्रवर्तकांच्या मध्ये फरक आहे. आशाना ऑर्डर्स ह्या कायमच्याच आहेत. त्यांना काय 11 महिन्याला ऑर्डर्स काढल्या जात नाहीत. त्यांना मोबदला, कामावर आधारित मोबदला दिलेला आहे. तुमच्या 11 महिन्याच्या ऑर्डर्स आहेत. तुमच्या ऑर्डर आणि कंत्राटी कामगारांच्या ऑर्डर सारख्या आहेत. त्यामुळे कंत्राटी कामगारांना आज जे हक्क मिळतात ते सगळी मागणी तुम्ही लावून धरली पाहिजे. किरकोळ 50 रुपयासाठी आणि इतर 1-2, मग तेच त्यांना पाहिजे आहे ना. गटप्रवर्तक बायाने नुसता मला हे मिळालं नाही, ते मिळालं नाही असंच सांगावं, असंच त्यांची इच्छा आहे. तुम्हाला आम्ही मागणी करतोय 23,000 रुपये आज, आणि सुसंगतपणे करतोय. त्याला काहीतरी आधार आहे, तुमचं हे आहे, करार आहे तुमचा. त्यामुळं की असा विचार आपण करायला पाहिजे की या बारीक सारीक गोष्टी ज्या ऐवजी गटप्रवर्तकांचं मुख्य मुद्द्यावर टार्गेट पुढे आलं पाहिजे आणि ते आपल्याला करायचंय. हे बाकीचे बारीक सारीक मुद्दे, आता काय आहे की स्टेशनरीची बोंब आहे, स्टेशनरी वेळेवर देत नाहीत, संगणक तिथं उपलब्ध नसतो. गटप्रवर्तक बाया जरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेल्या तर तो बसलेला माणूस ते कॉम्प्युटर सोडत नाही, आणि जर कॉम्प्युटर त्यानं सोडला आणि तो आला की लगेच उठायला लागतं आणि मग बाहेर जाऊन सगळं काम करायला लागतं. ते काय वाटेल ते इन्सल्ट चालू आहे. त्यामुळे की मुख्य मागणी जी आहे ना, आता संपाची मागणी आहे ती आम्हाला या पद्धतीची आहे, असं तुम्ही लक्षात घ्या. पुढे हा, हॅलो सर, मी गेडाम बोलत आहे.
हे जे हा, बोल. पंतप्रधान श्रमयोगी योजना आहे त्याच्यामध्ये 40 वर्षावरीलच त्यांनी ते मागे हे करून घेतले, भरून घेतले. मग जे 40च्या वर आहे त्यांचं काय मग? हे पहा की ती योजना सुद्धा सध्या बोगस आहे. ते पैसे तुम्ही भरत राहायचे आहेत आणि त्याच्यातले निम्मे पैसे सरकार घालणार आहे. पण भारत सरकारने त्यात निम्मा पैसे घातले त्याचा कुठलाही पुरावा आज आपल्याकडे नाही. त्यामुळे ती तकलादूच योजना आहे. श्रमयोगी योजना काय, तुम्ही ज्यावेळेला तुम्ही रिटायर व्हाल त्यावेळेला तुम्हाला महिन्याला काही रक्कम मिळेल, म्हणजे पेन्शन मिळेल असं त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. परंतु त्या योजनेचं सगळं बट्ट्याबोळ आहे, त्याची काही सुसूत्रता नाही. फक्त त्यांनी काय केलेलं आहे की तुमचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर तुम्हाला 2 लाख द्यायचे आणि तुमचा अपघाती मृत्यू झाला तर आणखीन 2 लाख द्यायचे. नैसर्गिक मृत्यूसाठी तुमचे वर्षाला 12 रुपये भरणे आणि अपघाती मृत्यू झाला तर 340 रुपये भरणे. हे रक्कम मात्र ते भरतात असं आम्हाला त्यांनी सांगितले. आता त्याची खात्री करून घ्यायला पाहिजे. मीटिंग मध्ये त्यांनी काय सांगितलं की या 2 योजना ज्या आहेत, म्हणजे जर काही समजा आशा आणि गटप्रवर्तक महिला ज्या आहेत त्यांचा मृत्यू झाला तर त्यांनाही 2-2 लाख रुपये मिळतील. नैसर्गिक मृत्यू झाला तर 2 लाख मिळतील आणि अपघाती मृत्यू झाला तर 2 लाख मिळतील. आणि हे जे पैसे आहेत ते पैसे NRHM कडनं डायरेक्ट भरले जातात प्रीमियम. दुसरं असं आहे की काही आशांना हे COVID-19 मधला विम्याचे पैसे मिळालेले आहेत. अत्यंत तुरळक हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या 50 लाख रुपये. आणि दुसऱ्या ज्या आहेत की ज्यांनी हे जिकिरीचं आहे की मृत्यू झाल्यानंतर त्यांना कोविडनच झालेला आहे असा रिपोर्ट पाहिजे. आशा किंवा गटप्रवर्तकांना दोघांचाही समावेश विमा योजनेमध्ये आहे. 50 लाखांच्या आशांचाही आहे आणि गटप्रवर्तकांचा सुद्धा आहे. मग समजा तुमचा मृत्यू झाला कोणाचा तर त्यांनी त्याच्यामध्ये रिपोर्ट मध्ये पाहिजे की कोविडने मयत झालेल्या म्हणून. ते नसेल तर हे 50 लाख मिळत नाहीत. असं आता एक सांगली जिल्ह्यामध्ये एक उदाहरण आहे, इकडे वाळवा तालुक्यामध्ये. तर तिला रिपोर्ट दिलेला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की असा मृत्यू होणाऱ्यांना सुद्धा काही लाभ मिळाले पाहिजेत असं आम्ही सरकारकडे कळवलेलं आहे. पण ते प्रकरण मंजूर झालेलं नाही. अमरावती मधले एक प्रकरण आहे, ते देशमुख तिथले जे आहेत ते बघतायत. ज्या काही समजा आशांचं निधन झालेलं आहे त्याला ही अडचण त्याने आणलेली आहे. दुसरं असं की त्यांना आम्ही सांगितलं, म्हणजे राष्ट्रीय मानवी हक्क आयोग जे आहे, नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, त्यांनी म्हटलेलं आहे की तुम्ही अशा काम करतायत ना त्यांच्या कुटुंबांना लागण्याचा धोका आहे जास्त कोविडचा, मग तुमच्या सगळ्या कुटुंबाचा विमा काढला पाहिजे आशा आणि गटप्रवर्तकांच्या. आणि त्यांना कव्हर करायला पाहिजे की त्यांना हे 50 लाखामध्ये किंवा त्यांच्यासाठी हॉस्पिटल पाहिजेत, बेड पाहिजेत. सरकारी हॉस्पिटल्समध्ये काही बेड त्यांच्यासाठी राखीव पाहिजेत. पण हे अनेक आशांनी लाख 2-2 लाख स्वतःच्या आई बापांना खर्च केलेत, स्वतःसाठी खर्च केलेत. आई यांनी मंजूर केलेलं नाही. आणि बोलताना काय म्हणायचं, नाही आम्ही करतोयच पण आदेश काढलेला नाही. आता आम्ही मध्ये एका आशेला मदत करा म्हणून आम्ही पत्रक काढले. आता संगीता कांबळे म्हणून आहे शिराळा तालुक्यामध्ये, तिच्या नवऱ्याला डायबिटीज असल्यामुळे त्याचे दोन्ही पाय काढलेले आहेत. तो कोविडने 1 महिनाभर इथं ऍडमिट होता. शेत नाही, काय नाही, घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. 2 मुलं आहेत. तर तिला आर्थिक मदत ज्यांना जमेल त्यांनी करावं. तिचा अकाउंट नंबर वगैरे, तिचा अकाउंट नंबर, त्या अकाउंटवर पैसे घाला असं आम्ही अपील केलेलं आहे. मध्ये आम्ही एक शकीला मुजावर म्हणून स्त्री आहे सांगली जिल्ह्यामधली, तिच्यासाठी आम्ही कॅम्पेन केली. आम्ही युनियनने जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन भारतीय विद्यापीठामध्ये पहिल्यांदा 5,000 रुपये दिले युनियनच्या वतीने, मग बाकीची चर्चा. आणि आम्ही 5,000 दिल्यानंतर सांगलीतल्या ज्या आशा आहेत त्यांनी 9,500 रुपये दिले आणि बाकीच्या बऱ्याच ठिकाणाहून काही डॉक्टरांनी सुद्धा पैसे दिले. त्या ठिकाणी तिचं बिल सुरुवातीला 1.5 लाख रुपये केलं होतं. ते सुधाकर शिंदे म्हणून जे महात्मा फुले योजनेचे प्रमुख आहेत त्यांचा नंबर घेऊन डॉक्टर अभिजित मोरे म्हणून त्यांच्याकडनं घेऊन त्यांना फोन लावला. फोन लावायच्या आधी त्यांना मी व्हॉट्सअपवर एक अर्ज पाठवून दिला. तो त्यांनी वाचला, फोनवरती माझ्याशी बोलले आणि भारतीय विद्यापीठाला त्याने आदेश केला की या बाईकडनं एक पैसा घ्यायचा नाही शकीला मुजावरकडनं, 1.5 लाख रुपये, नाही तर त्याच्या आधी 1.5 लाख रुपये वसूल करा म्हणून त्या बहिणीच्या माग लागले. ते ती बहीण रडत बसली होती. ते तिला बिल माफ झालं आणि काही प्रमाणात तिला आम्ही आधार दिला. तर हे ह्या काळामध्ये
सुद्धा की आरोग्याची दखल न घेणं, आशा आणि गटप्रवर्तक त्यांच्या कुटुंबियांच्या बद्दल मदत न करणं ही प्रवृत्ती आहे. हे आम्ही सांगितलेलं आहे. आपली त्यात मागणी सुद्धा आहे निवेदनामध्ये. तुम्ही जर मागणी जर निवेदनामध्ये बघितली तर ही मागणी आपण त्याच्यात घातलेली आहे. त्यामुळे की हे जे सगळं आहे, काही योजना ह्याच्यातल्या बोगस आहेत आणि काही थापा मारतात आणि हे तर आहेच की ज्याचा आदेश नाही अशी कामं करून घ्यायची, फुकट काम करून घ्यायचं, काय सांगेल ते त्यांनी काम करायचं. ते जळगाववाला तर एक प्राथमिक आरोग्य केंद्राचा अधिकारी आहे, त्यांना आशाना गवत काढायला सांगितलं, त्याची इन्क्वायरी लावली आम्ही. तर हे जे आहे हे आशांच्या मध्ये आणि गटप्रवर्तकांच्या मधनं संघटना मजबूत पाहिजे. गटप्रवर्तकांनी आशांना आपल्या बरोबर घेतलं पाहिजे. त्या गटप्रवर्तक सुद्धा पुढे पाहिजेत. गटप्रवर्तकाने आता मागं राहून चालणार नाही. त्यांचे वेगळे प्रश्न आहेत आणि वेगळे प्रश्न हे आशा आणि गटप्रवर्तकांचे मिळून आपल्याला सोडवून घ्यायचे. पण मांडणी वेगळी आहे, मागण्या वेगळ्या आहेत, त्या ठोस लावून धरायच्या मागण्या आहेत. याचा अर्थ तुम्ही असं समजू नका की हे आशांचंच चाललंय, मग आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष होणार आहे म्हणून आमचं काहीतरी वेगळं करा. वेगळंच केलेलं आहे, वेगळ्या मागण्या निवेदनामध्ये आहेत, त्या सोडवून घेताना फक्त दोन्ही घेऊन आपल्याला जायचं. उदाहरणार्थ समजा आता 7वा वेतन आयोग लागू करायचं राज्य कर्मचाऱ्यांनी मागणी केली होती, सगळ्या संघटनांनी मागणी केली ना, की मग महसूल खातं वेगळं आहे, पाटबंधारे खातं वेगळं आहे. ही जी सगळी खाती आहेत बाकीची, हॉस्पिटल मधली खाती वेगळी आहेत, नर्सेस संघटना वेगळ्या आहेत. सगळ्यांनी मिळून 7 वेतन आयोगाची मागणी केली ना, पण तरी त्यांचं वेगळं संघटन आहे स्वतंत्र. तसं आणि ते सगळं मिळून लढा केला त्यांनी. तसं आपल्याला सुद्धा एकत्रित लढा जरी आपण केला तरी त्या मागण्याचं ठोस स्वरूप जे आहे, त्याचं नेमकेपण जे आहे ते आम्ही त्याच्यामध्ये ठरवलेलं आहे, त्याचे निष्कर्ष काढलेले आहेत. आणि ते निष्कर्ष जोपर्यंत म्हणजे हे 3700 गटप्रवर्तक बायकांच्या मनामध्ये ह्या मागण्यांच्या बद्दल एक स्पष्टता आली तर या 3700 महिलांची भौतिक ताकद बनेल आणि हिंमतने सरकारची या 3700 महिलांना लावलायची. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही आमच्या मर्यादा काय आहेत, आम्ही काय करायचं ते आम्ही करतो. मग तुमच्या ज्या मर्यादा आहेत त्या तुम्ही ओळखून तुम्ही काय करायला पाहिजे हे बी ठरवलं पाहिजे. कारण काय झालेलं आहे, दुर्दैवाने पूर्वीच्या काळामध्ये युनियन चालवणारे लोक निवडून यायचे. आता मी सांगलीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलेलो आहे पूर्वी 85 ते 90 सालामध्ये. कामगार चळवळीतले अनेक पुढारी आमदार झालेले आहेत, खासदार झालेले आहेत. मुंबईमध्ये अनेक वर्ष बाबांना खासदार निवडून यायचे. त्यामुळे की आता आपल्याला निवडून गेलेली माणसं जी आहेत ना, ती या प्रश्नाकडे बघत नाहीत, त्यांना ते बघायला लावलं पाहिजे. फक्त काय आशांचा आणि गटप्रवर्तकांचा सत्कार करायचा, फुल द्यायचं, कौतुक करायचं, फोटो काढायचा, ते म्हणजे आम्ही संप करणार आहे म्हणून आमची बातमी येणार नाही, पण त्यांनी सत्कार केला म्हणून त्यांची बातमी मात्र मोठी येते. तर हे जे आहे हे जे लढा करतायत, आंदोलन करतायत, त्यांना जागाही कमी मिळते आज प्रसार माध्यमामध्ये. म्हणून आपली ताकद वाढवणं हे आपल्या समोर पर्याय आहे. बोला पुढे. ऍडव्होकेट टोकेकर बोलणार आहेत. हा चालेल, बोला म्हणून. त्यांना बोलायला सांगा ना. कॉम्रेड टोकेकर बोला. माईक म्यूट ऑन करा आणि सुरू करा. ऐकू येते का नाही, आपल्याला? त्यांचं हे नाही आहे, ऑडिओ जॉईन नाही आहे. त्यांना ऑडिओ जॉईन करायला पाहिजे. आवाज येतोय का? ऑडिओ तुमचा जॉईन करा. तोपर्यंत दुसऱ्या कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकताय. हॅलो. हा बोला. बोला.
मी भंडारा जिल्ह्याची आशा वर्कर बोलत आहे. बोला. मी काय म्हणत आहे, हा आम्हाला त्या PSC मध्ये ना डेली ड्युटी लावत आहेत कोरोनाच्या लसीकरणासाठी. हम्म. तर ते आम्हाला त्याचा पेमेंट नाही, काही नाही, आणि वरून ते फक्त 1000 रुपये देत आहेत. आणि 33 रुपयावर खरंच आम्ही तिथलाही काम करू आणि त्याचा पूर्ण म्हणजे कसं गोशवारा वगैरे सर्व काढून द्या म्हणतात. आणि तिथं बसून दिवसभर ठेवतात आम्हाला ते. याचं कसं करायचं? सांगतो. हे पहा की त्यांनी प्रोत्साहन भत्ता आशा आणि गटप्रवर्तकांना देण्यासाठी 31 मार्च 2020 ला जी ऑर्डर काढलेली आहे, त्या ऑर्डर सगळ्या गटप्रवर्तकांच्याकडे असण्याची शक्यता आहे. ते 7-8 पानं काम आहे, ती मी 3-4 वेळा वाचलेली आहेत. ती ऑर्डर आम्ही हायकोर्टमध्ये दिलेली आहे. हायकोर्टमध्ये त्याचं इंग्लिश करून मांडलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे सगळंच काम तुम्ही 1000 रुपयात करायचं. लक्षात घ्या, कोविड लसीकरणासाठी स्वतंत्र मोबदला द्यायचं हे त्याचं म्हणणंच नाही. ते म्हणतात 1000 रुपयातच हे सगळं करा. एक दुसरं काय आहे की कोविड लसीकरणाची रक्कम ती चर्चा केली आहे त्यांच्या बरोबर. कोविड लसीकरणाच्या बद्दल त्यांना सांगितलं की त्यांना 146 रुपये मंजूर झालेले आहेत प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मागे. त्यांचं म्हणणं असं की ते 146 मध्ये ते लसी आणायच्या, पोचवायच्या, सगळं व्यवस्थापन करायचं, याच्यासाठी तो खर्च होतोय. म्हणजे ते 146 मधलं 6 रुपये सुद्धा आम्हाला द्यायची त्यांची इच्छा नाही. म्हणून आपण आता जो संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये कोविडचा प्रोत्साहन भत्ता आम्हाला दररोज 500 रुपये मिळाला पाहिजे, ही मागणी आहे. हो, मागणी आहे, पण ऐका 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 ही मागणी जर त्यांना मान्य नसेल तर 16 तारखेपासून तुम्ही कोविडच्या सगळ्या कामावर बहिष्कार घालायचा. आशा आणि गटप्रवर्तकांची इतर कामं आहेत ती सुरू ठेवायची. परंतु 16 तारखेपासून याचा निकाल लागला नाही तर कोविडचं म्हणजे तुम्ही कोविडसाठी जाण्याची गरजच नाही कोविड सेंटरवर. हो, आणि प्रत्येक वेळी आम्हाला ते लिस्ट मागतात तुमच्या कोविडचे, म्हणजे जे आहेत 45 ते आधीवरचे लोक, त्यांची सगळ्यांची लिस्ट मागत आहेत, त्यांना बोलवायला पाठवत आहेत आणि करून तिथं सेंटरवर नंबर पण लावत आहेत. हे पहा, आता हा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. आज तारीख किती आहे? 9 तारीख आहे. 9. हो. 16 तारखेपासून 7 दिवसानंतर आपण ते कामच करायचं नाही ना महाराष्ट्रात. हो, ठीक आहे ना, एक दिवसाचं पण आम्हाला मला 500 रुपये देऊ देत बरं का, त्याशिवाय आम्ही काम करणार नाही ते. तुम्ही जायचंच नाही ना कोविड सेंटरवर. हो, आणि हो, ठीक आहे ना, नाही जायचं मान्य आहे त्या गोष्टीला, पण एका दिवसाच्या संपाला नाही मानणार ते. पण मान्य करते. तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय म्हणालोय, लाक्षणिक संप हा सगळ्या मागण्यांसाठी 1 दिवस आहे 15 तारखेला. 16 तारखेपासून संप नाही. 16 तारखेपासून जेवढं तुम्हाला COVID-19चं काम सांगितलं जातंय ते सगळं काम करायचं नाही, एवढंच काम करायचं. बाकीचे सगळे काम चालू ठेवायचे. आणि कशासाठी करणार नाही तर आम्हाला त्याचा मोबदला 500 रुपये द्या, त्याशिवाय आम्ही करणार नाही. तुम्ही जर निवेदन जर वाचलं व्यवस्थित बरं का, त्याच्यामध्ये ही स्पष्टता आहे. बर, ठीक ठीक आहे. हा, ठीक आहे. पुढे आणि कोण आहेत? टोकेकरांचा संपर्क झाला का? हॅलो, हा बोला. हा सर, मी नगर तालुक्यातून बोलते, सुवर्ण थोरात. हा बोला बोला. हा सर, मला असं म्हणायचंय का जे आपलं ते तुम्ही आता आरोग्य वर्धिनीचं सांगितलं ना, त्याच्यामध्ये कॅम्पच्या ठिकाणी गटप्रवर्तकांना थांबायला लावतात, त्याचं आशांचं रिपोर्टिंग पण गटप्रवर्तक करतात. आणि आमचं सगळ्या गटप्रवर्तकांच्या वतीने माझी अशी मागणी म्हणजे मांडते मी तुम्हाला, जर शक्य झालं तर मुख्यमंत्री साहेबांसोबत नाही का समोरासमोर, आता तर कोविड काळ बऱ्यापैकी म्हणजे सगळं चालू झालेलं आहे, जर बैठक लावता आली तर राज्यातून कमीत कमी 10-15 गटप्रवर्तक आणि आपले संघटनेचे पदाधिकारी समोरासमोर जर बैठक लावता आली तर त्यांना सगळ्या गोष्टी मुद्देसूद सगळं मांडता येईल. म्हणजे आपली संघटना तर सगळ्या मुद्देसूद मांडती, पण जे आम्ही प्रॉपर काम करतोय ना ते आम्हाला तिथं त्यांना समोरासमोर फेस करता येईल. जर ते झालं तेवढं संघटनेकडून तर तेवढं एक बरं होईल. आता
म्हणजे हे आपल्या पहा की संपाच्या नंतर सांगतो. हो हो, हे पहा की आम्ही मुख्यमंत्र्यांना ह्या संपातल्या मागण्या सगळ्या पाठवलेल्या आहेत आणि ईमेल जो आहे मुख्यमंत्र्यांना त्यांनी उत्तर पाठवलं की तुमच्या संघटनेकडून आम्हाला निवेदन मिळवलेलं आहे, निवेदन पाठवल्याबद्दल धन्यवाद. आम्ही हे निवेदन सार्वजनिक आरोग्य खात्याकडे पाठवून दिलेलं आहे. मी त्यांना रिप्लाय दिला, धन्यवाद, आपण हस्तक्षेप करा म्हणून. म्हणजे त्यांना मागण्या आणि निवेदन पोचलेलं नाही असं नाही, आयटक संघटनेच्याच निवेदनाला त्यांनी फक्त उत्तर दिलेलं आहे. हो त्यांनी पत्र दिले आम्हाला, ईमेल स्वीकारला म्हणून. एक. हो नंबर 2, आता 2 दिवसापूर्वी अजितदादा पवार अर्थमंत्री आहेत, त्यांचे असंच पत्र आले की तुमचं आम्हाला निवेदन मिळालेलं आहे आणि ते निवेदन सार्वजनिक आरोग्य विभागाकडे आम्ही पाठवून दिलेलं आहे कार्यवाहीसाठी. म्हणजे त्यांना माहित नाही असं नाही. तिसरं असं आहे की एक आरोग्यात काम करणारे जे काही डॉक्टर्स आहेत, त्यांच्या काही संस्था आहेत, त्यांच्याशी अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये हा मुद्दा मांडला गेलेला आहे एम ए पाटील यांनी. हे चर्चा अजिबात नाही असं नाही, त्यांना हे सांगितलं. तिसरं काय आहे, 4 तारखेला एक मिटिंग झाली, मी त्या मिटिंगला होतो मुंबईमध्ये. हे जे रामस्वामी म्हणून आहेत ना, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक आहेत आणि बाकीचे प्रमुख लोक आहेत, उपसंचालक, यांच्याशी चर्चा होऊन आम्ही त्यांना सगळं सांगितलेलं आहे आणि आम्ही संपर्क करणार म्हणून सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही मंत्र्यांच्याशी बोलतो आणि 10-11 तारखेच्या दरम्यान परत आम्ही मिटिंग घेऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. तर ते जे आहे ती चर्चा असं सुरू आहे. परंतु शेवटी काय आहे, संघर्ष केल्याशिवाय आपल्याला न्याय मिळत नाही. आणि म्हणून जे तुमचा प्रश्न आहे की जे बोलवतात त्या ठिकाणी, त्याच्यासाठीच आम्ही त्यांच्याकडे 500 मागितलेले आहेत आणि ते जर दिले नाहीत तर त्यांनी आपल्याला 16 तारखेपासून काम करायचं नाही. आता प्रश्न आलेला आहे तो खरं म्हणजे आता जगामध्ये डिलिव्हरीची रजा आहे ती 2-2 वर्षाची देतात, बरं का. हो, बालसंगोपन पण 2 वर्ष फुल्ल पगार त्या स्त्रीला देतात. हो, बालसंगोपनची रजा मिळते कर्मचाऱ्यांना. आणि हे 2 महिने सोडा आणि बिनपगारी 2 महिने राहा म्हणून फक्त सांगतात. तर हे चुकीचं आहे. हे सरकारी जो नियम आहे ना, मला सांगा, ठीक आहे तुम्ही एक आमच्याकडनं फुकट काम करून घेताय, पण सरकारी कर्मचाऱ्यांना जे तुम्ही रजा मंजूर करताय आज तरी 6 महिने, त्यांचा पगार ठेवताय तो त्यांनी द्यायला पाहिजे. किरकोळ रजा काहीतरी 8 दिवसाच्या त्या गटप्रवर्तकांना मंजूर आहेत फक्त. तर त्या हा पण सुद्धा नाही देत मुद्दा सर, आहे. किरकोळ रजा आहेत ना त्या पण नाही देत आहेत, कारण की 20 दिवस त्यांनी ते आहेच. गिरदी लावली आणि तर 4 आता दिवस रविवार ते सोडले आणि 5 दिवस कामाचे हे पहा, झाले 30 दिवस. एका बाजूनं आपल्याला 16 तारखेपासून हा कामावर बहिष्कार घालायचा आहे, 15 तारखेला संप करायचा आहे आणि हे सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ते आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये मांडलेले आहेत. एकदा मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की त्यांना त्या निकालाची अंमलबजावणी करायला लागते. हायकोर्टचा निकाल पाळणार नाही असं सरकारला म्हणता येत नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डेव्हलप होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये सगळ्या जागरूक अशा गटप्रवर्तकांनी एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत आणि दबाव आणला पाहिजे. काही जिल्ह्यांच्या मध्ये काही आमदार, खासदार, मंत्री आहेत ना, ते अशांना सपोर्ट करतात, निवेदन घेतात, त्याला पत्र देतात. आता एक तर रत्नागिरीचे मंत्री होते शिवसेनेचे, त्यांनी 5,000 रुपये अशांना द्या, ज्यावेळेला 2,000 मिळत नव्हते त्यावेळेला त्यांनी शिफारस केली होती. आताही ते म्हणतात की तुम्ही आम्हाला मागण्या सांगा काय आहे त्या आम्ही तिथं मांडतो. परंतु हे सगळं तिथं आता हे उद्धवजी ठाकरे आहेत, त्यांनी त्यांच्या शिवभवनवर आमची मिटिंग झाली ती आणि मुख्यमंत्री नसताना ते त्यांची सत्ता नसताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही सगळ्या आशांना गटप्रवर्तकांना आशांना सायकल देऊ. आम्ही म्हटलं गटप्रवर्तकांना सुट्टी द्या, तर त्यांना आठवण करून दिली आम्ही. अहो हे तुम्ही सांगितलं, अहो नाही म्हटले आम्हाला कोण डोनेटर मिळालेलं नाही, आम्हाला ते शक्य झालं नाही, दुसरं काय करता येते का बघू, असं त्यांनी सांगितलं. तर असं ते होतंय. त्यामुळं या ज्या गोष्टी आहेत त्या कोर्टाकडनं लावून धराव्या लागतात. कोर्टाचा आदेश झाला की त्यांना पळावं लागतं. किंबहुना आज सुद्धा जे काही बदल आहे ते बरेचसे कोर्टातल्या केसमुळे त्यांच्यावर हळूहळू दबाव येतो. तर ते एका बाजूनं सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूनं आपण हे
संप जर झाला, कारण कसं आहे, तुम्ही 70,000 महिना जर काम बंद केलं ना तर सगळी खळबळ होणार आहे. आता COVID-19 सगळं आहे. आता गेल्या वर्षी सुद्धा काही डॉक्टर्सनी दिल्लीतल्या संप केला होता. पगार दिला नव्हता त्यांना 6-6 महिने, जून महिन्यामध्ये मागचं. म्हणजे कोविडचं एकदम हाहाकार चालू होता, तर त्या डॉक्टरना रस्त्यावर बसायची पाळी आली. परवा त्या नागपूरमधल्या सुद्धा काही ज्या डॉक्टर्स आहेत त्यांनी संप केला होता. तर आता सुद्धा ही अशी स्थिती आहे. आता सुद्धा त्यांनी मार्च महिन्यापर्यंतच तुम्हाला 3,000 रुपये दिलेत ना, मार्च अखेर. हो, आता 2,000 एप्रिल मे चे 3,000 नाही आहे, ते मिळालेले नाहीत मार्च अजून महिन्यापर्यंत. 2,000 याचा 3,000. अर्थ काय की त्याने अजून एप्रिल मे महिन्याचं का दिलेलं नाही? जून महिना सुरू झाला, 2 महिन्याचं त्यांनी तटवून ठेवले. काय त्यांना अवघड आहे? त्यांना आम्ही मीटिंग मध्ये हिशोब सांगितला की राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे, सरासरी आजपर्यंत महाराष्ट्र सरकारला वर्षाला 2,000 रुपये फंड मिळतात. आणि समजा आशा आणि गटप्रवर्तकांना आज जो मिळतो पगार मानधन, त्यात 10,000 वाढ केली तर किती वाढ होईल? तर 70 कोटी रुपये वाढ होईल. मग यांचं बजेट जर 2,000 कोटीचं आहे वर्ष, तर 70 कोटी द्यायला यांचं काय बिघडते? फटकन 10,000 रुपये वाढतील ना. 13,000 वाढवले तर 100 कोटी लागतील. पैसा आहे आणि पैसा वाईट पद्धतीने उधळपट्टी केली जाते. त्याच्या इन्क्वायऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे NRHM चे पैसे ऑफिस रंगवायला वापरतात, फरशा बसवायला वापरतात, लाईट बिल भरतात त्यातून, त्याच्यानंतर पाणी बिल भरतात, फोन बिल भरतात, स्वतःसाठी वस्तू खरेदी करतात. त्या नाशिकच्या CO ची इन्क्वायरी झाली. त्यांना स्वतःसाठी त्या काळामध्ये 2014 मध्ये एक iPhone विकत घेतला होता. त्याची किंमत त्यावेळेला 80,000 रुपये होती. याला NRHMचं पैसे आणि दुसऱ्या बाजूला आशांचे पगार द्यायचे नाहीत गटप्रवर्तकांचे, हे दुसऱ्या बाजूला. ती चौकशी करणार म्हणलं, अरे त्यांचा पगार तुम्ही अडवून ठेवलाय आणि तुम्ही मोबाईल खरेदी करताय. तर ह्याला जर काही धाक बसवायचा असेल तर तुम्ही लढा करणं हाच मार्ग आहे. तुम्हाला गप बसून विनंत्या करून काही मिळणार नाही. तुम्ही हातात लाल झेंडा घेऊन रस्त्यावर उतरून आला ना की मग एक 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 गोष्टी सुटू लागतील. आता या 8 दिवसामध्ये प्रश्न सुटला का नाही? रॅपिड अँटीजन टेस्ट दादागिरी सगळी आशांच्यावर चालू होती. झक मारत त्यांना फतवा काढायला लागला. या संपाची नोटीस गेल्या आणि त्यांनी दुसऱ्यावर जबाबदारी म्हणून सांगून टाकले. हो, तर हे जे आहे हे आपल्याला तुम्ही लढायची जोरदार तयार करा. 16 तारखेपासून त्यांच्या कामावर सगळे आपण बहिष्कार करा. म्हणजे त्यांना समजू द्या आशा नसतील तर काय अवस्था होती. सगळ्या लोकांना भेटायचं काम तुमच्या दोघांच्या अंगावर टाकलेलं आहे त्यांनी, दोघींच्या, गटप्रवर्तकांनी आशा. सर PSC लेवल जेवढं कोविडचं रिपोर्टिंग आहे ना, ते सगळं रिपोर्टिंग ते गटप्रवर्तकांना करायला लागतं. जिथं आशाचा उल्लेख होतो ना, तिथं फक्त आशा आणि गटप्रवर्तक ह्या दोघांनीच काम बघायचं. त्याच्यामध्ये कोणी परमनंट नसतं, कोणी येणारे तुमचे नसतं. काही आदेश आहेत का नाही तेवढं जरा आम्हाला पाठवा व्हॉट्सअपवर. आदेश काहीच नाही सर, आम्हाला सगळं तोंडी सांगितलं जातं आणि फक्त ऑर्डर दिली जाते. आता ऑर्डर पण जी देतात ना सर, ऑर्डर पण आहे ना, आम्हाला 11 महिन्याची जी दिली ना, त्याच्यामध्ये फक्त काय केलंय त्यांनी, बॉन्ड घेतला नाही. म्हणजे 100 रुपये जे बॉन्डवर लिहून द्यायचो ना आम्ही, तेवढं बंद आहे. नाही तर मग 1 दिवसाचं तर खंड तर देतात ना, ते 1 दिवसाचं पेमेंट कट करता येतं. हे बघा, तुम्हाला डिस्कंटिन्यू करतात ते 2 दिवस कमी केल्यानंतर. तांत्रिक ब्रेक आहे तो. हो, आर्टिफिशियल ब्रेक त्याला म्हणतात. तो का करतात? तर तुम्ही परमनंट व्हायचा दावा करू नये म्हणून. तुम्ही 12 वर्ष जरी काम करत असला तर तुम्ही 11 महिन्याचेच आहे. त्या ऑर्डरचा अर्थ तुम्ही 12 वर्षे नाहीये काम करत. प्रत्येक वेळेला 2 दिवसाचा तांत्रिक ब्रेक देऊन तुम्हाला परत ऑर्डर काढतात. म्हणून आता ही जी लढाई चालू आहे ना, ही लढाई आपण करू. 15 तारखेचा लाक्षणिक संप आहे, 16 तारखेला त्या सगळ्या कामावर बहिष्कार आहे. हो, हो. केल्यानंतर मग बघू काय होती चर्चा, काय नाही. ठीक आहे, पुढे. राजू देसले आले. बोला, आणि कोण बोलायचं आहे? मीटिंग चालू आहे.
सर हे पहा, प्रश्न विचारला एक चॅट मध्ये की स्कूटी बद्दल काय सांगितलं. काही आता बोललेले नाहीत अजून. ते आपली मागणी आहे स्कूटी द्या म्हणून आणि आशाना सायकल द्या म्हणून, अशी आपली मागणी आहे. पण त्या मागणीबद्दल त्यांनी अजून काही सांगितलं नाही. आता हे जे आहे ना, मुख्यमंत्री साहेबांच्या समोरासमोर बोलायचं आहे. मुख्यमंत्री असं काही भेटत नसतात. ते खाली आदेश देतात आणि खालचे जे आरोग्य मंत्री आहेत आणि आता अजितदादा जे अर्थमंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याकडे आपल्या संघटनेच्या वतीनं प्रयत्न सुरू आहे सगळ्या, की मुख्यमंत्र्यांनी प्रतिनिधींना आमच्या वेळ द्यावा तर चर्चा होईल. तर ते एक 4-5 लोकांना वेळ देतील. ती चर्चा झाली तर आम्ही तुम्हाला सांगू. अजून एक चॅट बॉक्स मध्ये हा, गुगल फॉर्म दिलेला आहे. बोल सविस्तर बोलतो. हा, तर ते गुगल फॉर्म आशा आणि गट प्रवर्तकांबद्दल माहितीचा म्हणजे सर्वे टाईप फॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपल्या जे मागण्या आहेत, मुद्दे आहेत, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. सो गुगल फॉर्म मध्ये मी चॅट मध्ये एक लिंक तुम्हाला दिली बघा. त्या लिंकला तुम्ही क्लिक केलं की सर्वात पहिल्यांदा मी लिंक दिलेली आहे, परत एकदा मी शेअर करते. ते लिंकला तुम्ही क्लिक केलं की त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. जस्ट मी केले त्या प्रश्नांची तुम्ही सोपी साधी नुसता ऑप्शन्स आहेत किंवा शॉर्ट वर्ड्स मध्ये उत्तर देऊ शकताय. मराठीमध्ये टाईप केलं तरी चालेल, इंग्लिशमध्ये टाईप केलं तरी चालेल. सो ते गुगल फॉर्म लवकरात लवकर सगळ्यांनी भरून आम्हाला पाठवा. म्हणजे मॅक्झिमम आशा आणि गट प्रवर्तकांचं म्हणणं काय आहे ह्याचा आपल्याकडे एक डेटा होईल आणि तो आपल्या डेटा स्वरूपात किंवा सगळं एकत्रित करून आपल्याला दाखवण्यासाठी किंवा त्याच्यातून जे मुद्दे आहेत आशांचे आणि गट प्रवर्तकांचे ते प्रभावीपणे आपल्याला मांडता येतील. त्यामुळे तो गुगल फॉर्म आजच्या आज भरून आम्हाला पाठवला तर बरं होईल. तो कसा ओपन करून बघायचा ते सांग. फ्रॉम याला टाकला तर जमल ना व्हॉट्सअप ग्रुपला? मॅडम मी भरला होता व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला आता फॉरवर्ड करण्यात येईल. तरी पण एकदा मी परत एकदा तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला फॉरवर्ड करते. सर आणखीन एक गट प्रवर्तकांसंदर्भात आहे. ज्या गट प्रवर्तक पॉझिटिव्ह झालेले आहेत त्यांना कमीत कमी 20-21 दिवस काही घरी राहिले आहेत. तर त्यामध्ये बाकीच्या कर्मचाऱ्यांचं कसं आहे, जर पॉझिटिव्ह झाले तर त्यांना कोविड पॉझिटिव्ह म्हटलं जातं आणि त्यांचं पेमेंट काढलं जातं. पण गट प्रवर्तकांचे पेमेंट रखडलं जातं. त्या संदर्भात आपल्याला संघटनेतर्फे काही करता येईल का सर? म्हणजे असं झालंय. नक्की करता येईल. ते आम्ही त्याच्यामध्ये मागणी घालतोय बरं का. दुसरं असं आहे की आरोग्यवर्धिनी बद्दल प्रश्न विचारला गटप्रवर्तकांनी. तर तुम्हाला जे रिपोर्ट लिहून द्यावे लागतात त्याचं एखादं झेरॉक्स माहिती सकट पाठवून द्या. म्हणजे ते काम करतायत आणि अधिकारी नाही म्हणतायत हे आम्हाला सिद्ध केलं पाहिजे मीटिंग. पण सर त्या फॉर्म आहे ना, गट प्रवर्तकांचा काहीच उल्लेख नाही. आशाचे जे फॉर्म आहेत ना ते गट आशांना फॉर्म भरता येत नाही. तो फॉर्म इंग्लिश मध्ये ना फॉर्म. हो असू द्या, तुम्ही लिहिताय ना, मग तुम्ही लिहिलेलं पाठवून द्या ना. तुम्ही हो, कारण की सीएचओ काही करत नाही. ते फक्त आशांकून घेतात आणि आम्हाला मीटिंगला बोलवतात आणि आम्हालाच लिहायला लावतात तिथं. मग तेच लिहिलेलं तुम्ही द्या. असंच सांगून तुम्ही लिहा त्याच्यामध्ये बरं का. ओके चालेल, मी फॉरवर्ड करते ते. हा करा. हॅलो हा बोला. हा सर, शेंडी गट म्हणून बोलते मी, गट प्रवर्तक. तर यांसाठी प्रोग्राम जो असतो सीएचओ असल्याशिवाय करता येत नाही चालू ना. आमच्या भागात ट्रायबल भाग असल्यामुळे आमच्या भागात सीएनडीपीएस सीएचओ भरलेलेच नाही. सीएचओ भरलेले नाहीत. हा, त्यामुळे आशांचा मग तो जो मानधन आहे ना सर, तो काही मिळालेलाच नाही आशांना. तुम्ही काय करा, ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपकेंद्रामध्ये सीओचे भरलेले नाहीत त्यांची नावं आम्हाला पाठवून द्या. ते आम्ही चर्चेच्या वेळेला मांडतो तिथं, त्यांना आम्ही कळवतो. इथं सीएनडीपीएससी ला कुठंच नाही भरले सर. नाही ते कळवा की तुम्ही. एक व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे
आणि मला हा सर ऐकलंय. सगळ्यात महत्वाचा एनसीडीचा प्रोग्राम आहे ना सर, एनसीडी प्रोग्राम कॉम्रेड बॅक फॉर्म जो आशा भरते आणि तो नंतर पीएससी ला रेफर केलं जातं. पीएससीचं रजिस्टर वगैरे सगळं आम्हाला गटप्रवर्तकांना ड्युट्या लावून सर भरावं लागतं शेंडीला. हम्म. तर मग ते आमचं काम नाही ना, जॉब चार्ट मध्ये तर आमचं तसं काही नाहीये, ते ओपीडी नेमनीच भरायचं असतं ते रजिस्टर वगैरे ना. तुम्ही काय करा, तुम्ही आता हे जे म्हणताय ना बरं का, ते सुमन हम्म. पुजारींच्या व्हॉट्सअपवर पाठवून द्या. ते आम्ही त्या ओके मागण्यांच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह करू तेच. कॉम्रेड राजू देसले आले. हा बरं, बोला म्हणून. कॉम्रेड देसले, हा बोला कॉम्रेड. हा बोला की, हा बोला बोला. सांगता करा. आत्ताच आपल्याला कॉम्रेड शंकर पुजारी यांनी गेले तास सव्वा तास ज्या पद्धतीने गटप्रवर्तकांच्या समस्या आणि ज्या पद्धतीने न्यायालयीन लढाई सुरू आहे याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता आपण 15 तारखेचा जो संप करतो आहे आणि त्यानंतर कोरोना कामावरती जो बहिष्कार टाकत आहोत याबाबतची पार्श्वभूमी त्यांनी सांगितलेली आहे. गटप्रवर्तकांच्या मागण्या डिफाईन होणं आणि त्याचा पाठपुरावा करणं सातत्याने आयटकच्या वतीने आपण करत आहोत आणि येणाऱ्या काळात सुद्धा स्वतंत्रपणे गटप्रवर्तकांच्या मागण्या पुढे रेटण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. म्हणून आताच्या मीटिंगच्या निमित्तानं न्यायालयीन संघर्ष आपण संपूर्ण ऐकलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात आशा आणि गटप्रवर्तक हे एकजुटीने लढलो तर आपले प्रश्न लवकर मार्गी लागतील ही भूमिका पण कॉम्रेड पुजारी यांनी आपल्या समोर मांडलेली आहे. उद्या महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी सर्व आयटकसह सर्व कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग मुंबईमध्ये उद्या लावलेली आहे. त्यामध्ये सुद्धा जे आपले मागण्या आहेत त्या सर्व आपण त्या ठिकाणी ठेवणार आहोत. परंतु उद्याच्या मीटिंगमध्ये कोरोना कामाचा मोबदला आपल्याला मिळावा, सातत्याने आपल्यावरती जे काही अनेक ठिकाणी आशांवरती हल्ले होत आहेत या सर्व प्रश्नांवरती आणि अँटीजेनचं काम आम्ही करणार नाही, टेस्टिंगचं, ही भूमिका आपण सांगणार आहोत. आता कॉम्रेड पुजारींनी हे सांगितलं आपल्याला की जे काम आशांना करावं लागतं त्या प्रत्येक कामाचं रिपोर्टिंग करण्याची जबाबदारी ही गटप्रवर्तकांवरती. म्हणून गट आशांवरती जे कामं लादण्याचं सत्र जे सुरू आहे ते थांबवण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॉम्रेड शंकर पुजारी, कॉम्रेड सुमनदेव पुजारी आणि आम्ही स्वतः सर्व जिल्ह्याचा दौरा आम्ही करणार आहोत आणि त्याचप्रमाणे एक स्वतंत्र गटप्रवर्तकांचं राज्याचं एक आपण अधिवेशन या स्वरूपाचं करण्याचा सुद्धा मनोदय येत्या कोविडच्या काळानंतर आपण करणार आहोत. त्याचे नियोजन आपण आता हे कोविड नंतर करूया. परंतु न्यायालयीन संघर्षाच्या बाबतीत आपल्याला जी काही माहिती जमा करायची असेल ती आपण करण्याचा प्रयत्न करावं. ज्या पद्धतीच्या समस्या निर्माण होत आहेत त्या आपण आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत संघटनेपर्यंत येऊ द्याव्यात असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. 15 तारखेचा संप आपण यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि जोपर्यंत गटप्रवर्तक आशांच्या सोबत उभ्या राहत नाही आणि अशा गटप्रवर्तकांच्या एकजुटीने जोपर्यंत संघर्ष करत नाही तोपर्यंत आपला संघर्ष पुढे जाऊ शकत नाही. आजही अनेक ठिकाणी संघटनेने सांगितल्यानंतर सुद्धा गटप्रवर्तक आशांनी पीएससी लेवल पर्यंत जाऊन निवेदन देऊ शकलेले नाहीत. मला असं वाटतं की ही सुद्धा भीती आपल्या मनामध्ये आहे. कारण भीती जोपर्यंत आपण काढत नाही, अंगणवाडीच्या महिला ज्या पद्धतीने संघर्ष करतात त्या पद्धतीने आशा आणि गटप्रवर्तक 12 वर्ष काम केल्यावर सुद्धा अजून भीती जात नाही. मला असं वाटतं की हे आपलं भीती जायला हवी. आपण जे काम करतो ते नियमाप्रमाणे करतो. संघटना ज्या पद्धतीने आंदोलन जाहीर करतो त्याला परवानगी आणि त्याचप्रमाणे आपण राज्याला कळवल्यानंतर आपण सुरू करतो. म्हणून येणाऱ्या काळात आपण सगळ्यांनी भागीदारी करून आपण मोठ्या संख्येने आयटकच्या संघटनेमध्ये सहभागी व्हावं आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या मागण्या असतील ते कॉम्रेड सुमनदेव पुजारींकडे व्हॉट्सअपवरती पाठवाव्यात असंही मी आपल्याला आवाहन करतो. उद्याच्या मीटिंग मध्ये सुद्धा आशाच्या मागण्या आणि स्वतंत्र गटप्रवर्तकांच्या मागण्या सुद्धा देण्याचा प्रयत्न आयटकच्या वतीने त्या मीटिंग मध्ये नक्कीच करू असं मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि या ठिकाणी आज 5 वाजेपासून मीटिंग कॉम्रेड पुजारींनी आज आयोजित करून आपल्याला मार्गदर्शन केलं याबद्दल महाराष्ट्र आयटकच्या वतीने आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कॉम्रेड सुमनदेव पुजारी यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.
सर्व कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड शंकर पुजारी आणि होस्ट आजच्या शरयू पुजारी यांचे मी आभार मानते. तुम्ही सर्वजणी मीटिंगला उपस्थित राहिला. आजची चर्चा ही चांगली झाली. तुमचे प्रश्न काय आहेत ते तुम्ही सांगितलात. हे नक्कीच उद्याच्या मीटिंग मध्ये राजू देसले कॉम्रेड मांडतील अशी आशा करूया. आणि आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करते.